बाई नेहमी सांगायच्या, दरवर्षी शेकडो मुलं हाताखालून जातात, पण किती जण हाती लागले ते महत्वाचं. बाई, 30 जानेवारी 2014 रोजी तुमच्या श्रीमती चांदीबाई हिम्मतमल मनसुखानी महाविद्यालयात 1978 पासून तुम्ही घडवलेले तुमचे विद्यार्थी, तुमची मित्रमंडळी तुमच्यासाठी जमलेली होती. हे सर्व हातातून निसटून गेलेले नव्हते, तर हाती लागलेले होते. त्यांना तुमचा आशीर्वाद, स्नेह मिळत होता. सारे तुमची आठवण काढत होते. अचानक जाणवलं, तुम्ही कुठेही गेला नाही, इथंच आहात. तुमच्या मराठी विभागात तुमची खुर्ची तशीच ठेवलेली आहे. तिच्यावर कुणीही बसत नाही. रोज सकाळी मुलं खुर्ची समोर हात जोडून प्रार्थना करतात. मग दिवस सुरू होतो. वर्गात बोलताना जाणवत राहतं, तुम्ही सोबत उभ्या राहून मार्गदर्शन करत आहात. बाई, तुम्ही इथंच आहात. नमस्कार. डॉक्टर ज्योतिका ओझरकर स्मृती व्याख्यानमालेच्या या पहिल्या पुष्पामध्ये तुम्हा सर्वांचं मी अनुया गरवारे धारक मनपूर्वक स्वागत करते. आज ओझरकर बाईंना जाऊन 7 वर्ष झाली, पण या 7 वर्षांमध्ये बाई जराही आमच्या विद्यार्थ्यांच्या मनातून दूर गेलेल्या नाही. आम्ही CHM चे विद्यार्थी जमलोय आणि बाईंचा विषय निघाला नाही असा एकही प्रसंग नाही. बाईंची मराठीची विद्यार्थिनी म्हणून मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो, आनंद वाटतो की ज्या 36 वर्षाच्या काळामध्ये बाई CHM मध्ये कार्यरत होत्या, श्रीमती चांदीबाई हिम्मतमल मनसुखानी हे आमचं उल्हासनगरचं कॉलेज, त्या 36 वर्षांच्या काळामधल्या कोणत्याही विद्यार्थ्याला विचारा, मग तो विद्यार्थी मराठीचा असो वा नसो, ओझरकर बाईंना ओळखत नाही असा एकही विद्यार्थी नाही. अशाच आमच्या बाई 20 वर्ष त्या मराठी विभाग प्रमुख होत्या. 2002 ते 2013 त्या उपप्राचार्या होत्या. पद कोणतंही असो, पण बाईंच्यातली आई आम्ही नेहमीच जाणवत आलेली आहे आम्हाला. प्रेक्षक हो, आपण आता व्हिडिओमध्ये बघितलं की आज बाई नसल्या तरी सुद्धा बाई उपप्राचार्या असताना ज्या खुर्चीत बसायच्या, त्या खुर्ची अजूनही जतन करून ठेवलेली आहे. त्यावर बाईंचा फोटो आहे. विद्यार्थी त्याला नमस्कार करतात. रसिक हो, विद्यार्थी आणि शिक्षकांमधलं अतूट नातं हे अनेक ठिकाणी बघायला मिळतं, पण अशा पद्धतीनं अशा एखाद्या शिक्षकाला जिवंत ठेवणं हे सगळीकडे बघायला मिळत नाही. आणि आज 7 वर्षांनंतर सुद्धा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आणि आमच्या महाविद्यालयामध्ये ओझरकर बाईंचं अस्तित्व आजही टिकून आहे. याचं कारण म्हणजे आमचे आरेकर सर. आज ज्या विद्यार्थ्यांनी ओझरकर बाईंना पाहिलंही नाही, आजच्या बॅचचे विद्यार्थी, पण त्यांच्याही मनामध्ये ओझरकर बाईंच्या विषयीचा एक कप्पा कुठेतरी जिवंत आहे. ह्याचं कारण म्हणजे आरेकर सर. अशा पद्धतीनं ओझरकर बाईंच्या स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करावं हे देखील आरेकर सरांच्याच मनात आलं. ही त्यांचीच कल्पना. त्यांनी आमच्या समोर ती उलगडून दाखवली. आम्ही सगळ्यांनी अर्थातच ती उचलून धरली आणि आज अशा पद्धतीनं आपण ओझरकर बाईंना एक आदरांजली, व्याख्यानरूपी आदरांजली देण्यासाठी आज इथे आपण सगळेजण जमलेलो आहोत. आपल्या आजच्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत पद्मश्री डॉक्टर गणेश देवी. आजचे विशेष अतिथी दिनेश पंजवानी सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री कुमार केतकर. बाईंची अत्यंत लाडकी मैत्रीण, जीवा भावाची मैत्रीण असलेल्या प्राध्यापक मीना गोखले आपल्या बरोबर आज इथे आहेत. CHM महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेले काही कर्मचारी इथे उपस्थित आहेत, प्राध्यापक इथे उपस्थित आहेत आणि अर्थातच आरेकर सर आज इथे उपस्थित आहेत. ज्यांच्या मनात ही कल्पना आली आणि ती कल्पना आज इथे मूर्त रूपामध्ये आपल्या समोर साकार होतीये, त्या आरेकर सरांना मी आता इथे येण्याची विनंती करते आणि ह्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती करते. तत्पूर्वी एक छान बातमी सांगायची आहे मला की आरेकर सरांना त्यांचा प्रबंध, त्यांना PhD पदवी आता प्राप्त झालेली आहे, त्यांना डॉक्टरेट मिळालेली आहे आणि त्यांच्या प्रबंधाला मुंबई विद्यापीठाकडून सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा का प्रियोळकर हा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. सर, तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करते. आता आपला कार्यक्रम जे सगळेजण लाईव्ह बघत आहेत आपल्या आपल्या घरामध्ये बसून, त्या सगळ्यांचं सुद्धा इथे स्वागत करते आणि सर तुम्हाला विनंती करते की या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण करावं. नमस्कार. आजच्या या
कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री कुमार केतकर सर, प्रमुख वक्ते पद्मश्री डॉक्टर गणेश देवी, आमचे मार्गदर्शक HSNC विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य दिनेश पंजानी, ओझरकर बाई मैत्रीण प्राध्यापिका मीना गोखले आणि हा कार्यक्रम पाहणारे बाईंचे शेकडो विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक आणि सुहृदांनो. डॉक्टर ज्योतिका ओझरकर हा एक परिसस्पर्श होता आमच्यासाठी. सर्वांना त्यांनी घडवलं. माझ्या आयुष्यातला तर सर्वात जास्त काळ मी त्यांच्याच समवेत व्यतीत केला. 1981 साली त्यांचा विद्यार्थी होतो. तेव्हापासून ते बाईंच्या मृत्यूपर्यंत 19 जानेवारी 2014 तब्बल 33 वर्ष एक शिक्षक म्हणून त्या किती घेशील 2 करांनी असं विद्यार्थ्याला वाटायला लावणाऱ्या शिक्षिका होत्या. तू काही चालू कर, चांगलं कर, मी तुझ्या पाठीशी उभी असेन असं सांगणाऱ्या माझ्या विभाग प्रमुख होत्या. उपक्रमशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या कल्पक अग्रणी होत्या. अन्यायाविरुद्ध उभ्या ठाकणाऱ्या लढवय्या होत्या. अतिशय कणखर अशा ऍडमिनिस्ट्रेटर. माझ्या बाई प्रयोगशील कवयित्री होत्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या अत्यंत संवेदनशील माणूस होत्या. आणि म्हणूनच डॉक्टर ज्योतिका ओझरकर यांना आम्ही कधीही विसरू शकत नाही. अशा या व्यक्तीचं पुढील पिढ्यांना कायम स्मरण राहील अशी एखादी कृती आपण करावी आणि त्यातून डॉक्टर ज्योतिका ओझरकर स्मृती व्याख्यानाचं आयोजन करावं असा विचार मनात आला. तो सुभाष आठवले आणि अन्य मित्रांना बाईंच्या विद्यार्थ्यांच्या जवळ तो बोलून दाखवला. सर्वांनी तो उचलून धरला. पहिलं व्याख्यान कोणाचं असावं तर ते पद्मश्री डॉक्टर गणेश देवी यांचं असावं असं वाटलं. त्यांनीही ती विनंती स्वीकारली. ही विनंती प्राध्यापिका मीना गोखले यांच्या माध्यमातून पुढे गेली. बाईंचे स्नेही राज्यसभेचे खासदार केतकर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं ही आमची विनंती त्यांनी तात्काळ मान्य केली. बाईंच्या नेतृत्व गुणाला ओळखून ज्यांनी त्यांना उपप्राचार्य बनवलं त्या प्राचार्य दिनेश पंजवानी यांनी विशेष अतिथी म्हणून या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलं. मी या सर्वांचा अत्यंत ऋणी आहे. आताच अनुयाने मला अका प्रियवळकर मिळालं याचा उल्लेख केला. हे अका प्रियवळकर आधी ओझरकर बाईंना मिळालं, त्यानंतर आमच्या डॉक्टर प्रतिभा टेंबेला, त्यानंतर सुजाता दुर्वे कुलकर्णीला आणि आता मला. बाई, तुमची लिगसी आम्ही चालू ठेवलेली आहे. या निमित्ताने आमच्या वृषाली विनायकनं पाथेरचा विशेष डिजिटल अंक करायचा ठरवलं. त्या देखण्या अंकाचं प्रकाशन आज होत आहे. ऑनलाईन कार्यक्रम करायचा म्हटलं की मी मराठीसृष्टी.com चे निनाद प्रधान यांच्याकडे धाव घेतो. निनाद, पूजा प्रधान, सप्तेश चौबळ यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. चिन्हच्या सतीश नायकांनी सहकार्य. रेणू ओझरकर तर सदैव माझ्याबरोबर होती. कार्यक्रमाचं निवेदन करणारी अनुया उत्तम बोलते. बाईंच्या अनेक विद्यार्थ्यांनी आर्थिक सहकार्य केलं, पण त्यांचा नामोल्लेख करणं त्यांना आवडणार नाहीये. या सगळ्यांचं मी कौतुक करतो. 23 वर्ष बाईंच्या सोबत सहकारी प्राध्यापक म्हणून काम करत असताना आमचा एकही विद्यार्थी व विद्यार्थिनी नापास झाले नाहीत. आणि बाई, ती परंपरा आज 30 वर्षांनंतर देखील कायम आहे. तुमचे आशीर्वाद आम्हाला कायम मिळत राहत. यानंतर मी आमच्या ओझरकर बाईंची अगदी जवळची मैत्री आणि आमच्या मागे ठामपणाने उभ्या राहणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यास मंडळाच्या माजी अध्यक्षा, रुईया महाविद्यालयाच्या माजी विभाग प्रमुख प्राध्यापिका मीना गोखले यांना निमंत्रण देतो आणि या निमित्ताने त्यांच्या मनात साचलेले विचार त्यांनी आमच्या समवेत वाटून घ्यावेत अशी त्यांना विनंती करतो. प्राध्यापिका मीना गोखले. सर्वांना नमस्कार. ज्योती ओझरकर ही माझी फार जवळची मैत्रीण. आताच प्राध्यापक आरेकर यांनी सांगितलं. मी अगदी 2-3 मिनिटच बोलणार आहे कारण आपण सर्व या मान्यवरांना ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. मी रुईया महाविद्यालयामध्ये लेक्चरर म्हणून 1973 मध्ये गेले. त्यावेळेला ज्योती MA करत होती. ती रुईयाची विद्यार्थिनी. मी रुईयाची विद्यार्थिनी नाही, पण रुईयामध्ये 34 वर्ष मराठीचे प्राध्यापक म्हणून मी काम केलं आणि आमची अगदी सुरुवातीपासून फार जवळची मैत्री झाली. मी ज्यावेळेला स्वेच्छानिवृत्ती घेतली त्यावेळेला माझ्या काही विद्यार्थ्यांनी, सहकार्यांनी, मैत्रिणींनी माझ्यावर एक लहानशी पुस्तिका प्रेमातून अशी निर्माण केली. त्यामध्ये ज्योतीनं माझ्याबद्दल लिहिलंय. ते मी वाचत नाहीये, पण तिने मैत्रीबद्दल जे लिहिलंय म्हणजे ज्योतीच्या शब्दातलं 1 मिनिटं 2 मिनिटं फक्त मी सांगते, म्हणजे तुम्हाला ज्योतीचं पुन्हा एक बोलणं ऐकल्याचा असा एक अनुभव आणि आनंद मिळू शकेल. त्या पुस्तिकेचं नाव मैत्र जीवाचे असं होतं आणि ज्योतीच्या छोटं जे लिहिलंय त्याचं शीर्षक होतं मैत्र जीवा भावाचे. थोडंसंच वाचते. सर्वात सुंदर शब्द कोणता असेल तर तो आहे मैत्री.
आणि सर्वात मौल्यवान नातं कोणतं असेल तर ते मैत्रीचं. या नात्याला हळूहळू पक्वता येत जाते, तसतसे शब्द जडभारी वाटू लागतात. शब्देविना संवादू सहजपणे होत जातो. मैत्री नातं हे सगळे शब्दही गळून पडतात आणि उरतं ते केवळ समंजस असते पण. रुईया कॉलेज बद्दलही तिनेच लिहिलेलं आहे, तेवढंच वाचते. म्हणजे ती रुईयातली तिची जडणघडण ही आणि सगळं एक असं सुंदर चैतन्यमय वातावरण कसं होतं हेही सगळ्यांच्या लक्षात येईल. जे वातावरण पुढे सीएचएम मध्ये तिनं आणि तिच्या सहकाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी निर्माण केलं. रुईया कॉलेजमधले माझे दिवस हे शब्दशः सोनेरी आहेत. अविरत झगमगत राहणाऱ्या असंख्य आठवणी. मीना आणि मी पहिल्याच ओळखीत अक्षरशः मैत्रीत पडलो, प्रेमात पडतो त्या चालीवर. उत्तम पुस्तकं, सिनेमे, नाटकं, कविता यांचा आणि मणी, डिप्पी, कधी कधी फार्मर ब्रदर्स मधल्या पदार्थांचा सज्जड आहार यावर आमचं मस्त भरण पोषण करणारे ते दिवस. नवं बरंच काही सुचत असे, उमगत असे, ते एकमेकींना सांगण्याची प्रचंड ऊर्जा, ती तर आजही तशीच ताजी आहे. हे 2007 मध्ये लिहिलेले जेव्हा मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. हे आमच्या अम्लान मैत्रीचं रहस्य आणि प्रचंड उत्स्फूर्तता हे त्या मैत्रीचं खरं वर्णन. रुईयामध्ये तिला वसंत बापट, सरोजिनी वैद्य, पुष्पा भावे यासारखे फार उत्तम प्राध्यापक मिळाले. बापटांवरही तिने लिहिलंय, वर्गात न मावणारा प्राध्यापक. आणि एक आठवण दिलीये की वर्गामध्ये एकदा ज्योतीचं लक्ष नव्हतं. तर बापट तिच्या जवळ आले आणि म्हणाले, लक्ष कुठं आहे तुझं? बीएच्या वर्गामध्ये. तर बाहेर कोतवाल पक्षी बसलेले होते आणि त्याच्याकडे ती भान हरपून पाहत होती. आता बापटांची रसिकता आणि सौंदर्य दृष्टी ते कवीच होते. त्यांनी सगळ्या वर्गाला सांगितलं की हळूच बॅच करून ते सगळं पहा. म्हणजे दुसरा कुठला तरी प्राध्यापक उगाच काहीतरी रागावला असता. अशा प्रकारच्या अनेक आठवणी तिने दिल्या आहेत. रुईयामध्ये तिचं भरण पोषण झालं. सतीश ओझरकर हा रुईयामध्ये फिजिक्स विभागामध्ये होता आणि अत्यंत कलाप्रेमी आणि कलेचा जाणकार होता. त्यामुळे त्याच्याशी माझी मैत्री होती. त्यामुळे त्या दोघांचं फुलत गेलेलं नातंही मी पाहिलेलं आहे, त्यालाही मी साक्षीदार आहे. त्यानंतर मग ती ज्योती ही सुरुवातीपासून फार उत्तम कवयित्री होती. मला असं वाटतं की प्राध्यापक आरेकर यांनी तिच्या कविता सगळ्या एकत्र केल्या आहेत आणि नंतर तो कविता संग्रह प्रसिद्ध करण्याची पण त्यांची इच्छा आहे. ज्योतीचा प्रबंध विंदा करंदीकरांवरचा तोही खरं म्हणजे आपण प्रकाशित सर्वांनी मिळून करायला पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये माझी काही मदत होण्यासारखी असली म्हणजे कुठल्याही कामाची आर्थिक, तर मी अर्थातच अत्यंत आनंदाने आणि मनापासून ती देणार आहे. ज्योतीमध्ये एक अतिशय सुंदर अशी विनोद बुद्धी आणि मिस्किलपणा, रसिकता तर होतीच होती. मूर्तिमंत चैतन्य. मागे एकदा मला वाटतं अनुजानंच तिच्या ज्योतीच्या वाढदिवसाच्या तिचा फोटो आणि आठवण पाठवली होती. आरेकर सरांनी पाठवली. तर मी म्हटलं तुम्हाला सगळ्यांना तिची सतत आठवण आहे, मला खूप आनंद होतोय. त्याच्यावर अनुजा म्हणाली की ज्योतीला कसं विसरणार, आमच्या मॅडमना कसं विसरणार, बाईंना कसं विसरणार, त्या म्हणजे मूर्तिमंत चैतन्य होत्या. या एका ह्याच्यामध्ये ज्योतीचं सगळं वर्णन आलं. सीएचएम मध्ये तिनं फार मोठं काम केलेलं आहे आणि त्याबद्दल इतर तिचे सहकारी आणि हे बोलतीलच. आज तिच्या पहिल्या स्मृती व्याख्यानाला खूप मोठ्या व्यक्ती आपल्याला खरोखरच लाभलेल्या आहेत. आणि या सगळ्या विद्यार्थ्यांनी म्हणून हे सगळं केलं. मी आरेकर सर आणि त्यांचे सहकारी या सगळ्यांचे मी आभार मानते. मला आता बऱ्याच वर्षांनी प्राचार्य पंजवानी हे यांचं इथे दर्शन झालेलं आहे. त्यांनी ज्योतीला खूप म्हणजे प्रोत्साहन दिलं, तिचं कौतुक केलं. कारण तिने फार उत्तम चर्चासत्र घेतली होती आणि एका चर्चासत्रामध्ये एका मोठ्या संपादकाला त्यांना असं म्हटलं, नुसत्या नोकऱ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही चर्चासत्र घेताय का? त्यावर तिने ठणकावून उत्तर दिलं होतं आणि सबंध सभागृहामध्ये सर्व ठिकाणचे महाराष्ट्रातले प्राध्यापक आले होते आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला होता. हे मला आजही आठवत आहे. खूप विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांचं असं प्रेम मिळणं हे प्राध्यापकासाठी सर्वात मोठं त्याचं भाग्य आहे किंवा सर्वात मोठी त्याची मिळकत आहे असं मला वाटतं. केशवसुतांच्या एका कवितेत त्यांनी म्हटलंय, कोठेही जा त्यांनी जेथे जावे तेथे माझी भावंडे आहेत. तसं ज्योती किंवा मी सुद्धा सुदैवानं म्हणू शकते, जेथे जावे तेथे आमचे विद्यार्थी आहेत. आणि या विद्यार्थ्यांनी आणि सहकार्याने मिळून हे केलंय. या सगळ्यांचं मी कौतुक करते, त्यांचं अभिनंदन करते आणि जास्त आणखी वेळ न घेता सर्वांना धन्यवाद देते. आपल्या कार्यक्रमाला पुढे सुरुवात चालू ठेवूया. धन्यवाद मॅडम. किती छान वाटलं. एक माझं स्टेटस, त्याच्यावरती तुमचा रिप्लाय आणि मी बाईंबद्दल बोललेलं एक ते वाक्य तुम्ही इतकं लक्षात ठेवलंय. मला इतकं छान वाटलं की बाई म्हणजे मूर्तिमंत चैतन्य होत्या आणि खरंच ही गोष्ट आपल्या सगळ्यांना इथे अनुभवास येते आहे. मीना गोखले मॅडम, तुम्ही विंदा करंदीकरांचा उल्लेख केला की ज्यांच्यावर बाईंचा प्रबंध होता. मुद्दाम ही आठवण सांगावीशी वाटली की ज्या वर्षी आम्ही तृतीय वर्ष कला शाखेमध्ये होतो मराठी
चे विद्यार्थी म्हणून त्याच वर्षी विंदांना हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता. आणि आम्हाला एकेका कवीवरती जेव्हा काही प्रोजेक्ट करायला सांगितलं होता बाईंनी, तेव्हा मी विंदाच निवडले होते. आणि मला इतकं छान वाटतंय की बाईंनी मला मुद्दामून विंदांचा पत्ता दिला, बांद्राच्या साहित्य सहवासमध्ये मला पाठवलं. मला म्हणाल्या की ह्या प्रोजेक्ट वरती तू विंदांची सही घेऊन ये. आणि माझ्या आयुष्यामध्ये इतका तो सुवर्ण क्षण नोंदवला गेलेला आहे की बाईंमुळे मी विंदांना प्रत्यक्ष भेटले, त्यांच्या थरथरत्या हाताची सही माझ्या त्या प्रोजेक्ट वरती आहे. आणि हे सद्भाग्य मला केवळ बाईंमुळे मिळालं. अदरवाईज मी मुद्दामून तिथपर्यंत जाण्याच्या माझ्या डोक्यातही आलं नसतं, पण बाईंनी मला तिथे पाठवलं. अशा खूप आठवणी निघतील जर बाईंबद्दल आपण सगळेच बोलायला लागलो तर. पण आपण कार्यक्रम पुढे नेतोय. आज आपल्याकडे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले आहेत हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठाचे म्हणजे HSNC विद्यापीठाचे कुलगुरू, HSNC बोर्डाचे सेक्रेटरी असलेले आणि CHM महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये पंजवानी सरांबद्दल नुसता आदर नाहीये, तर प्रेमयुक्त आदर आहे, स्नेहयुक्त आदर आहे, असे आमचे सगळ्यांचे लाडके पंजवानी सर. सर, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करायचंय, पण तत्पूर्वी आपण जे मगाशी सरांनी उल्लेख केला पाथेय या डिजिटल मॅगझिनचा, तर या डिजिटल मॅगझिनचं उद्घाटन, त्याचं प्रकाशन तुमच्या हस्ते व्हावं अशी आमची इच्छा आहे. तर तुम्ही जस्ट एक फक्त स्क्रीनला टच करा, एक स्क्रीनला स्पर्श करा आणि असं तुमच्या हस्ते आपण त्याचं प्रकाशन करूया. ओके. डिजिटल मॅगझिन मध्ये आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी ओझरकर बाईंच्या आठवणी सांगणारे लेख लिहिलेले आहेत. तर लवकरच ते मॅगझिन आपल्या सगळ्यांना ऑनलाईन वाचायला मिळेल अशी मी पण आशा करते. आणि कार्यक्रम पुढे नेते. पंजवानी सर, आपल्याला विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय केतकर जी, सम्माननीय मीना गोखले जी, मेरे साथी प्राध्यापक गण और मेरे पूर्व विद्यार्थीगण और सभी मौजूद को मेरा नमस्कार. I worked with Jyotika Ozarkar for almost 9 years. When I joined Srimati CHM College in 2000, I think she was on leave, study leave for her PhD. And when she resumed back, अभी किसी ने बोला कि उनको उप प्राचार्य पंजवानी सर ने बनाया. मुझे नहीं लगता है कि जिस प्रतिभा की वो मालिक थी उनको कोई पोजीशन दे सकता है. वो उस प्रतिभा की मालिक थी कि वो डिसाइड करती थी कि उसको किस पोजीशन के लिए उसको काम करने का है. और वो हम सोचते हैं कि हमारा सौभाग्य था कि वो मेरे साथ काम करा उसने. I think she became vice principal in 2001. और 2009 तक मुझे ध्यान है, जब तक मैं CHM कॉलेज में था, I can't remember a single day when she left the college before I left the college. Now that shows her dedication towards the administration, towards the student, towards teacher. और ये भी एक सच्चाई है कि अगर कुछ छोटे मोटे काम अगर मैं श्रीमती CHM कैंपस में कर पाया तो उसमें एक बहुत बड़ा योगदान ज्योतिका का, उनके साथ वाले प्राध्यापक गण नितिन और सुभाष यहाँ पे बैठे हुए हैं, और कुछ लोगों ने
हो सकता है उन लोगों में ज्वाइन किया हो, मिलिंद हो, चरणजीत हो, सुहासिनी हो, आरती पसारकर हो। बचपन में एक पिक्चर देखी थी मैंने, आदमी और इंसान। तो जब मैं वो पिक्चर देखने गया तो मैं बार बार सोचता था कि ये आदमी और इंसान तो एक ही चीज होती है, उसमें फर्क क्या होता है। और कुछ सालों के बाद हमने देखा कि एक आदमी और इंसान में एक फर्क महसूस किया कि आदमी तो हम सब होते हैं, सुख में अच्छे समय में सब हमारे साथ होते हैं, परंतु कुछ ही इंसान होते हैं आदमियों में से कि जो तकलीफ में भी आपके साथ खड़े होते हैं। और मुझे लगता है कि ज्योति एक ऐसी इंसान थी कि वो आपके अच्छे समय में हो सकता है नहीं मौजूद रही हो, परंतु मुझे आज तक याद नहीं मेरे 9 साल के अंदर अगर कोई तकलीफ का क्षण आया था तो मैं रिमेम्बर ही नहीं कर सकता कि अगर ज्योति साथ में नहीं होती। शी वॉज ए स्ट्रॉन्ग विल्ड विमेन, and jokingly I always used to tell her that she is the strongest man of Srimati CHM College, and we all used to laugh. And really, in all difficult times, she will always be in the front. And I think that is my all colleagues of the Srimati CHM College. They never allowed me to face the difficult situation, and they were always in the front, and I was always in the back. Her strength has been her goodness, caring, and more importantly, her motherly affection towards her student, towards her colleagues. And I used to always feel amazed the kind of relationship she had enjoyed with everybody she has known. तो मैं जब नया नया प्रिंसिपल बना था तो हम कई बार बात करते थे कि गेस्ट बुलाने होते थे, पीपल ऑफ एमिनेंस, और कभी अगर मैंने बोला कि भाई किसी हमको एडिटर को बुलाने का है तो बोलती भरत को बुला लें, कुमार को बुला लें। तो हमारे लिए तो वो केतकर जी हुआ करते थे, हमारे लिए भरत कुमार राउत जी हुआ करते थे। तो मैं तो समझ नहीं पाता था कि वो भरत किसको बोल रही है और कुमार किसको बोल रही है। देन शी यूज्ड टू से दैट अपना शी कैन इनवाइट कुमार केतकर जी, शी कैन इनवाइट भरत कुमार जी, and she invited all of them. And even one day we were discussing it. So she said, I discussed that can we invite somebody from the bar? So she said, yes, हेमंत को बुला लेते हैं। अब मुझे मालूम नहीं था कि हेमंत कौन है। Then she said that is Justice Hemant Gokhale. And one day when मीना जी कॉलेज में आई और उन्होंने बोला कि अपना हेमंत जी आना चाहते थे, परंतु हो सकता है उनके और हमारे और उनका उधर हाई कोर्ट से उस टाइम पे फिर उनका सुप्रीम कोर्ट में ट्रांसफर हो गया था। देयर आर सो मेनी मेमोरीज, और अगर हम बोलना शुरू करेंगे तो वो अंत नहीं आएगा। इनफैक्ट नितिन आरेकर सबकी ऑटोबायोग्राफी लिखते हैं, तो मुझे लगता है कि एक दिन वो ज्योति की भी बायोग्राफी लिखें और उसमें हम सबका अगर कंट्रीब्यूशन लेंगे तो मुझे लगता है कि वो कम से कम 200 से 250 पन्नों की एक बायोग्राफी हो जाएगी। बिकॉज आई फील कि दैट इज उसकी जिसके साथ भी जानकारी थी, शी टच देयर लाइफ सो पॉजिटिवली कि दैट इज डिफिकल्ट टू फॉरगेट हर। कहने को बहुत है, एंड में मैं सिर्फ एक चीज जो आज तक भी मुझे नहीं भूलती है कि शी वॉज हर लास्ट डेज। I think before she died, a month ago, she called up and she said that is she is organizing a get together of the CHM teachers, and she invited me. और जब उसको हमने देखा, जब हमसे बात करी, हम सब मौजूद थे, कहीं से ये नहीं लग रहा था कि एक ऐसा शख्स है जिसको मालूम है कि मेरी जिंदगी अभी कुछ समय की मेहमान है, उसके बावजूद जो उसका जिंदा दिल और जिंदापन था वो आज तक भी याद रहता है। और उससे ज्यादा आज वो एक दृश्य मेरे सामने से कभी नहीं भूलता है कि
I was told that she has been admitted in the hospital. और मैं थोड़ा सा कमजोर दिल का आदमी हूँ, तो मेरे अंदर कहीं इच्छा नहीं थी कि मैं उनको उसके आखिरी समय में उसको देखने जाऊं। कि सुबह सुबह एक दिन देशमुख मैडम, डॉक्टर स्नेहलता देशमुख जी का फोन आया और बोली दिनेश अपना ज्योति को देखने चलने का है। तो अभी देशमुख मैडम का कहना कोई टाल नहीं सकता है, तो मैंने बोला मैडम चलते हैं हम। तो हम गए वहां पे और इतना एक अच्छा माहौल मैंने देखा। हम पहुंचे, मैडम चली, मैडम भी बहुत स्ट्रांग विल्ड लेडी हैं। तो हम जब ज्योति के रूम में गए एंड आई कैन नेवर फॉरगेट, शी वाज इन पेन एंड आई थिंक दोज वर द लास्ट फ्यू मोमेंट्स। देशमुख मैडम सेड कि दिनेश व्हेन वी लेफ्ट आफ्टर दैट शी इमीडिएटली एक्सपायर्ड। तो हमको उसने देखा, हमको दोनों को उसने पहचाना और इतने पेन में होते हुए भी उसने बोला परतिया परतिया परतिया। कि मतलब कि मैंने बाद में मैडम से पूछा मैडम परतिया, तो उसने बोला कि उसका मतलब यह है कि अपना दोबारा जरूर आना, दोबारा जरूर आना। तो ये जो शब्द थे कि एक इंसान अपने आखिरी क्षण गिन रहा है और उसमें भी इतना पॉजिटिव होना और अपने साथ वालों को पहचानना, तो मुझे लगता है कि वो भगवान उनको बहुत चाहता था और इसीलिए उसने उनको जल्दी अपने पास बुला लिया और हम सबकी जिंदगी के अंदर वो छू के गई। तो हमको मुझे लगता है कि हम भगवान के बहुत ऋणी हैं, हम ज्योति के बहुत ऋणी हैं कि वो हमारी जिंदगी में आई। और डिफिकल्ट है कि जब तक, कम से कम मैं तो ये सोचूंगा कि जब तक मैं जिंदा हूँ ऐसे दोस्तों को भूलना बहुत मुश्किल होता है। धन्यवाद। सर, तुमचं भाषण ऐकून खरंच आम्हा सगळ्यांचे डोळे थोडेसे पाणावले। ओझरकरबाईंच्या आठवणींनी सगळेजणच थोडेसे सद्गतीत झालेलो आहोत। बाई होत्याच तशा। पंजवानी सर, मला सांगायला एक आनंद होईल सर, मैं आपको एक बताना चाहती हूँ कि 2004 में हम तृतीय वर्ष कला शाखा में सीख रहे थे और आप प्राचार्य थे और हमारी बैच के एक लड़की को गोल्ड मेडल मिला था मुंबई यूनिवर्सिटी का मराठी के लिए। शी वॉज अश्विनी कदम। और हमारे ही क्लास में और एक जो मुंबई यूनिवर्सिटी में 3rd रैंक आया था। तो ये एक सद्भाग्य हमारा है कि मैं उस बैच से हूँ कि जिसने CHM कॉलेज को मराठी के लिए गोल्ड मेडल जिताया था। तो ये मेरा भी एक सद्भाग्य है। कार्यक्रम आपण पुढे नेतोय। आपले प्रमुख वक्ते पद्मश्री डॉक्टर गणेश देवी यांचं व्याख्यान आपण ऐकणार आहोत। त्यांचा परिचय करून देणार आहे वृषाली विनायक, प्राध्यापक वृषाली विनायक, CHMच्याच मराठी विभागामध्ये कार्यरत असलेली, स्वतः अत्यंत संवेदनशील कवयित्री, उत्तम निवेदिका, अत्यंत हस्त्र आनंदी हरहुन्नरी असं व्यक्तिमत्व आणि माझी छान मैत्रीण असलेली वृषाली। मी विनंती करते की प्राध्यापक गणेश देवी यांचा परिचय करून द्यावास। धन्यवाद अनुया। आज डॉक्टर ज्योतिका ओझरकर स्मृती व्याख्यानमाला, त्याचं हे पहिलं पुष्प आपण सगळेजण यासाठी ऑनलाईन व्हर्च्युअल उपस्थित आहोत। तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। ज्येष्ठ विचारवंत, जागतिक भाषातज्ञ डॉक्टर गणेश देवी सर्वांना परिचित आहेत। शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा यासारख्या संस्थांमध्ये डॉक्टर गणेश देवी सरांनी इंग्रजी भाषेचं अध्यापन केलं आहे। आदिवासींच्या सामाजिक आर्थिक प्रगतीसाठी त्यांनी बरंच मोठं काम बडोद्यामध्ये केलंय। तिथे भाषा केंद्र त्यांनी सुरू केलं। तेजगडला आदिवासी अकादमीची स्थापना केली आहे। मानवी भाषेची निर्मिती, त्याचा इतिहास, सद्यस्थिती, भविष्यातली आव्हानं असा मोठा कॅनव्हास डॉक्टर गणेश देवी यांच्या भाषणात नेहमीच आपण ऐकत आलोय। त्यांचं लेखनही मोठ्या त्यांनी केलंय। महत्त्वाचे ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत। आफ्टर ॲम्नेशिया या पुस्तकासाठी त्यांना, इंग्रजी ग्रंथासाठी त्यांना 1993 साली साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। ऑफ मेनी हिरोज इन अनदर टॅग, पेटेंट वर्ड्स, इंडियन लिटररी क्रिटिसिझम, ट्रेडिशन ऑफ मॉडर्निटी
यासारख्या काही महत्त्वाच्या ग्रंथांसोबत त्यांनी मराठीमध्ये वानप्रस्थ, त्रिज्या या वैचारिक ग्रंथांचं लेखन केलंय. ते प्रकाशित आहेत. महाराष्ट्र राज्य शासन, महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांसारखे महत्त्वाचे पुरस्कार डॉक्टर गणेश देवी यांना प्राप्त आहेत. आफ्टर ॲम्नेसिया आणि द क्रायसिस विदिन नॉलेज अँड एज्युकेशन ही मराठीत अनुवादित झालेली त्यांची पुस्तकं आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. यासोबतच एक महत्त्वाचं काम भारतीय भाषांचं लोकसर्वेक्षण या राष्ट्रीय प्रकल्पातून त्यांनी भारतात अस्तित्वात असलेल्या भाषांची नोंद घेणारा 52 खंडांचा महाप्रकल्प सिद्धीस नेला आणि या कार्यासाठी भारत सरकारने डॉक्टर गणेश देवी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. युनेस्कोचे लिंग्वी बॉक्स अवॉर्ड यासारखे जागतिक पुरस्कार सुद्धा डॉक्टर गणेश देवी यांच्या नावावर आहेत. चित्रकार, लेखक, कवी, कलावंत या सगळ्यांना एकत्र करून दक्षिणायन या नावाची चळवळ डॉक्टर गणेश देवी यांनी सुरू केली आणि संबंध महाराष्ट्र देशभरातून या चळवळीला गेल्या 2 वर्षात फार मोठा प्रतिसाद मिळत आहे. जगभरातल्या लेखकांचं पेन इंटरनॅशनल काँग्रेस जी पुण्यामध्ये झाली होती, प्रथमच भारतात अशी जगभरातल्या लेखकांना घेऊन एक काँग्रेस आयोजित केली गेली होती आणि त्याचे ऊर्जा स्रोत हे देवी सर होते. डॉक्टर गणेश देवी यांच्या संशोधनाला, त्यांच्या आजवरच्या संपूर्ण कार्याला बौद्धिक, समाज सैद्धांतिक अधिष्ठान आहे. केवळ आदिवासीच नाहीत तर समग्र मानवहिताच्या कार्यात स्वतःला वाहून घेतलेल्या डॉक्टर गणेश देवी यांच्या व्यक्तिमत्वाला प्रेमाची, कारुण्याची, मायेचा ओलावा आहे. त्यांचे आजवरचे सगळे उपक्रम जर आपण बघितले, त्यांचं सगळं कार्य बघितलं तर त्या सगळ्या कार्याला संवेदनशीलतेची जोड आहे. डॉक्टर गणेश देवी यांना ऐकणं, त्यांचे विचार ऐकणं हे भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक रसिकाला एक समृद्धीचा तो क्षण असतो. त्यांच्यासाठी एक विशिष्ट अशी पर्वणी असते. आणि आज डॉक्टर ज्योतिका ओझरकर स्मृती व्याख्यानमालेच्या निमित्ताने आपण मानवी भाषेचा इतिहास या शीर्षकाच्या अंतर्गत डॉक्टर गणेश देवी सर, पद्मश्री डॉक्टर गणेश देवी सर यांचं व्याख्यान आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला म्हटलं तसं काही तांत्रिक अडचणींमुळे डॉक्टर गणेश देवी सर आत्ता ऑनलाईन आपल्यासोबत उपस्थित नाही आहेत, परंतु त्यांचं भाषण आपण व्हिडिओच्या रूपामध्ये ऐकणार आहोत. मी विनंती करते आपण डॉक्टर गणेश देवी सरांचं भाषण सर्वांसाठी सुरू करावं. या व्याख्यानासाठीचे अध्यक्ष आदरणीय पद्मश्री कुमार केतकरजी आणि ज्योतिका ओझरकर व्याख्यान मालिकेच्या ह्या व्याख्यानासाठी ऑनलाईन एकत्र आलेले सर्व मराठी भाषेचे, साहित्याचे रसिक, अभ्यासक आणि ओझरकर मॅडमच्या सहवासात असलेले त्यांचे चाहते, मित्र, त्यांचे कुटुंबीय, मला आपण या व्याख्यानासाठी बोलवलं त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. व्याख्यानाचा विषय मानवी भाषांचा इतिहास असा बराच मोठ्या पल्ल्याचा विषय मी घ्यायचं ठरवलंय. कारण आपण सगळे मराठी बोलतो, मराठी भाषेचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. मराठी आपली माऊली आहे आणि मराठीवर आपलं मनापासून प्रेम आहे. आपण बऱ्याच गोष्टीत एकमेकाशी भांडत असतो, पण जेव्हा भाषेचा प्रश्न निघतो तेव्हा मराठीवर प्रेम करण्याच्या बाबतीत आपण सगळे एकत्र असतो. प्रत्येक जगातल्या भाषांच्या भाषिकांना त्या भाषांच्या विषयी वेगवेगळ्या कारणाने पण सकारण गाढ
प्रेम असणं स्वाभाविक आहे, तसं ते असतं. आणि बऱ्याच वेळेला या प्रेमापोटी आपल्या भाषेच्या पलीकडं जायला मन सहजासहजी तयार होत नाही. काही वेळेला अन्य भाषांच्या विषयीची तेढ सुद्धा स्वतःच्या भाषेच्या प्रेमापोटी निर्माण होत असते. जगामधल्या सगळ्या युद्धांचा जर इतिहास बघितला तर त्यात जी 3-4 महत्वाची कारणं आहेत, त्यात वंश, जमीन, धर्म आणि भाषा ही कारणं आहेत. म्हणजे भाषेसाठी चक्क युद्धही केलेली. भाषा ही संवादासाठी निर्माण झालेली सामाजिक व्यवस्था असताना सुद्धा अशी जर परिस्थिती असेल तर ती सुधारण्यासाठी आपल्याला जगातल्या सर्व भाषांच्याकडं एक विस्तृत, समग्र, कॉम्प्रिहेन्सिव्ह अशा दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे. आणि मराठी भाषिकांसाठी ते जास्तच गरजेचं आहे, कारण आता जगामधल्या सगळ्यात जास्तीत जास्त संख्येने बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या मध्ये जगात एकंदर 7 भाषा आहेत, 7,000 भाषा आहेत. त्यापैकी जर पहिल्या 25 भाषा बघितल्या तर मराठीचं स्थान त्या पहिल्या 25 भाषांच्या मध्ये आहे, 7,000 पैकी. आणि त्या 25 भाषांच्याकडे जर बघितलं आणि ज्या भाषांचा इतिहास किमान 1500 वर्षाचा, 1000 किंवा 1500 वर्षापेक्षाचा जास्त आहे, अशा भाषा जर पाहिल्या तर त्या 25 पैकीही सुमारे 10 ते 11 भाषा क्वालिफाय होतात. त्यातही मराठीचं स्थान आहे. म्हणजे मराठी जगातल्या प्रमुख भाषांच्या पैकी एक भाषा बनत चाललेली आहे. मराठी बोलणारे भारताच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर, भारतातल्या सगळ्या राज्यांच्यात आणि भारताच्या बाहेर किमान 35 ते 40 देशांच्या मध्ये आढळतात. वस्ती केलेले, तिथे राहणारे. याच्यामुळं मराठी ज्याप्रमाणे महाराष्ट्राची भाषा आहे त्याचप्रमाणे भारतीय भाषा आहे आणि एका अर्थाने सक्षम अशी जागतिक भाषा, ऐतिहासिक महत्व असणारी जागतिक भाषा आहे. आणि म्हणून मराठी भाषिकांना जगातल्या अन्य भाषांचा इतिहास लक्षात घेणं गरजेचं आहे, असं मला मनापासून वाटतं. आपण आपल्या माहितीप्रमाणे अगदी प्राचीनतम भाषेकडे जर जायचं ठरवलं तर आपल्या विचारांची धाव जास्तीत जास्त संस्कृतच्या इतिहासाच्या आरंभापर्यंत कशी बशी पोचती. संस्कृतचा इतिहास केव्हा सुरू झाला याविषयी विवाद आहेत, पण असं म्हणता येईल की ज्याला इंग्रजीमध्ये इंडो आर्यन असं नाव दिलं गेलं, म्हणजे संस्कृतच्या सुरुवातीच्या काळातली संस्कृत. वेद ज्यात निर्माण झाले त्या काळाच्या काही शतक आधीची अशी संस्कृत. तर मग आपण जास्तीत जास्त इसवी सनापूर्वी 2000 वर्ष किती खेचून ताणून आपली मजल पोचली. वेदांच्या निर्मितीची तारीख शतक इसवी सन पूर्व 1800 ते इसवी सन पूर्व 1400 किंवा 1300 या काळातली वेदांची निर्मिती. तर आपण अगदी प्राचीनतम भाषा म्हणजे तिथपर्यंत जाऊन पोचतो. म्हणजे आजच्या आधी सुमारे 3.5 सहस्त्र का 3,500 वर्ष. पण त्याआधी भाषा नव्हत्या का? आणि त्या असतील तर कशा स्वरूपात होत्या? त्या जर असतील तर त्यांचे काही अवशेष
जिवंत स्वरूपामध्ये आज कुठल्या भारतीय भाषांच्यात आहेत काय किंवा जागतिक भाषांच्यात आहेत काय, असे प्रश्नही आपल्याला मराठी समजण्याच्या दृष्टीने, मराठीचा इतिहास समजण्याच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. म्हणून ते प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. त्यातल्या एका प्रश्नाचं उत्तर पुसटसं असं आपल्याला माहिती आहे, आणि ते म्हणजे संस्कृत किंवा अगदी प्रारंभिक स्वरूपाची इंडो आर्यन ही भाषा भारतात कशी बशी स्थिर व्हायला लागली त्याच्या सुमारे 600 वर्ष आधी, म्हणजे इसवी सनाच्या आधीच्या 3ऱ्या सहस्त्रकात हरप्पन संस्कृतीचा सुरू व्हायची चिन्ह दिसत होती. हरप्पन संस्कृतीसाठी, प्रगत हरप्पन संस्कृतीसाठी 2400 ते इसवी सन पूर्व 2400 ते इसवी सन पूर्व 1900 हा काळ दाखवण्यात येतो. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की त्या संस्कृतीमध्ये एक भाषा होती किंवा अनेक भाषा असतील, पण एक लिपी होती किंवा कदाचित अनेक लिप्याही असतील, पण ती जी एक किंवा अनेक अशी लिपी होती ती अजून पूर्णपणे उलगडली गेलेली नाहीये. वारंवार त्या संबंधी काही क्लेम्स होतात की त्याचा अर्थबोध झालाय, नक्की अक्षर, त्याची वर्णाक्षर नक्की शिस्तीने लावण्यात आलेली आहेत. पण एखादी भाषा की जी बोलणारा कोणीच उपलब्ध नाही, अशा भाषेची लिपिबद्ध स्वरूपात मांडणी झाली असेल तर त्याची उकल होण्यासाठी जेवढे पुरावे लागतात तेवढे पुरावे आजपर्यंत कुणाच्याही हातात नसल्यामुळं अजून नव्या उत्खननात जर ते पुरावे मिळाले तरच त्या भाषेचा, लिपीचा काहीतरी उलगडा होईल आणि मग ती भाषा वाचता येईल, त्याच्यावरून त्याचे शब्द ठरवता येतील, वाक्याचं रूप ठरवता येईल. ह्या सगळ्या अडचणी असल्यामुळं आपल्याला त्या भाषेविषयी फारसं माहीत नाहीये. आणि म्हणून आपण जरी ऐकून असलो की सिंधू संस्कृतीमध्ये भाषा होती, तरी त्या भाषेविषयी आपण काही फार सांगू शकत नाही किंवा समजू शकत नाही. पण सिंधू संस्कृतीच्या आधी काही भाषा होते का सिंधू संस्कृतीच भाषा निर्माण झाल्या? याचंही थोडंसं उत्तर आपल्याला इजिप्तकडे जर आपण वळलो तर इजिप्शियन एरोग्लिफ्स मध्ये मिळतं. आणि इसवी सनाच्या पूर्वी सुमारे 5000 वर्षामध्ये 5व्या सहस्त्र, इसवी सनाच्या आधीच्या 5व्या सहस्त्रकामध्ये बोलले जाणारे शब्द आणि त्या योगे लिहिली जाणारी चिन्हे अस्तित्वात होती. त्याचा थोडा बहुत उलगडाही झालेला आहे, थोडा बहुत उलगडा बाकी आहे. तरी सुद्धा आजपासून सुमारे 7000 वर्ष तिथपर्यंत कशी बशी आपली भाषांच्या इतिहासाची मजल, दौड पोचू शकते. पण मला इथं उपस्थित असलेल्या सगळ्या अभ्यासकांना, भाषा रसिकांना सांगावंसं वाटतं की त्याही आधीचा एक विस्तृत भाषांचा इतिहास आहे. तो इतिहास अजून नीट स्ट्रक्चर करणं, नीट बसवणं बाकी आहे. पण हे काम बाकी आहे, पण हे काम नाहीये असं नाहीये. आपल्याकडे शेतीचा उगम झाला. त्यात आपल्या देशामध्ये 2 प्रकारची शेती, खरीप, रब्बी, ही 2 स्त्रोतातून आलेली शेती. एक ज्याला स्टेपीज म्हणतात, युरेशिया किंवा आपल्या उत्तरेला असलेल्या देशांच्यातून हळूहळू आलेली, जी कदाचित आफ्रिकेमधून तिथे गेलेली असेल असं आत्ता मानण्यात आलेलं आहे. आणि दुसरी ईस्ट एशियामधून, पूर्व आशियामधून आलेली. अशी 2 शेतीची प्रारूप आपल्याकडे आजही आहेत. आणि म्हणून त्या पद्धती, त्याच्याशी जोडलेलं तंत्रज्ञान, त्याच्याशी जोडलेले रिच्युअल्स, हालचाली, जमिनीची आणि पिकांची समज वेगळी वेगळी.
पण ह्या शेतीच्या पद्धती आपल्याकडे आल्या. त्यातली पहिली शेतीची पद्धत आपल्याकडे आली ती इसवी सनापूर्वी 8,000 वर्ष. तर मग त्या इसवी सनाच्या आधी 8,000 वर्ष जी माणसं इथे राहत होती, वल्कल घातलेली असतील, प्राण्यांचं मांस कच्चच्या कच्च खाणारेही असतील, ती तशी नव्हती. पण जर कल्पनाच केली तर त्यानंतर सुमारे 7,000-8,000 वर्षानंतर निर्माण झालेल्या रामायणातल्या राक्षसांच्या कल्पनेवरून जर कल्पना केली तर तरी ती माणसं बी, पान, फळ, पीक, जमीन, पाणी, ढग यांचे शब्द तर वापरत असतीलच. ते काय होते हे आज आपल्याला जरी माहीत नसलं तरी माझा पूर्ण विश्वास आहे की ज्या दिवशी मराठी भाषा किंवा तमिळ भाषा आणि द्रविडियन भाषांना तमिळला जोडलेल्या अन्य भाषा कन्नडा किंवा तेलुगू यांचा पूर्ण उलगडा होईल, त्यावेळेस आपल्याला त्याही भाषेची थोडी बहुत माहिती गोळा करण्यात यश आलेलं असेल असा मला विश्वास आहे. अर्थात तुम्ही म्हणाल की पण मराठी तर आपली इंडो आर्यन भाषांची एक कन्या म्हणजे संस्कृत मधून निघालेली. तर संस्कृत आणि प्राकृत याच्या संयोगातून घडलेली जरी मराठी असली तरी मराठी ही द्रविडिक भाषांच्या जास्त जवळ जाणारी भाषा आहे. आणि 18व्या शतकाच्या अखेरीस संस्कृत आणि इंडो युरोपियन, प्रोटो इंडो युरोपियन म्हणजे त्याही आधीची कल्पना केलेली भाषा आणि त्यानंतर त्याच्या रिस्पॉन्समध्ये, रिॲक्शनमध्ये निर्माण झालेला द्रविडिक थिसिस यांच्या त्यावेळच्या 19व्या शतकातल्या गोंधळांच्यामुळं आपण सगळ्यांनी मराठी म्हणजे इंडो आर्यन भाषा अशीच स्वीकृती दिलेली आहे. व्याकरणाच्या दृष्टीने इंडो आर्यन असलेली ही भाषा, शब्दांच्या आणि शब्दांचे जे लहके असतात त्या दृष्टीने जास्त द्रविडिक भाषा. पण या प्रश्नात मी आता उतरत नाही. मला आता एवढंच सांगायचंय की संस्कृत सुद्धा इथे यायच्या आधी आणि तमिळ किंवा त्याच्या आधीची म्हणजे ज्याचा पुरावा आपल्याकडे नाहीये, ज्याचे एव्हिडन्सेस, ज्याचे नमुने आपल्याकडे नाहीये, सॅम्पल्स नाहीये, पण ज्याची कल्पना आपण हातात असलेल्या पुराव्यांच्या आधारे रचू शकतो, ती प्रोटो द्रविडिक ही भाषा. ह्या दोन्ही बोलणारे समुदाय हे भारतात स्थिर होण्याआधी त्यांचे पूर्वज वेगवेगळ्या प्रकारे स्थलांतर करून त्या जागी स्थिर झालेले दिसतात. 19व्या शतकामध्ये फूट नावाचे इंग्रजी अधिकारी मद्रास, त्यावेळेचं मद्रास म्हणजे चेन्नईमध्ये असताना त्यांना दक्षिण हिंदुस्थानामध्ये अनेक फार मोठ्या प्रमाणावर दगडांनी, खडकांनी बनवलेली अस्त्र, मायक्रोलिथ, मेसोलिथ, निओलिथ, सुरुवातीची छोटी छोटी, नंतर जी मुठीत धरता येतील म्हणजे कुऱ्हाडीसारखा ज्याचा उपयोग करता येईल अशी, आणि कॉम्प्लेक्स याचे साठे महाराष्ट्रापासून ते केरळपर्यंत सापडत गेले आणि त्यांनी भारताच्या आर्किओलॉजीला एका प्रकारे जन्म दिला. विल्यम जोन्सचं नाव आपण घेतो, पण फूट वॉज द फर्स्ट ऑफिसर who hit upon by chance the archaeological existence of microliths. ही शस्त्र वापरणारे, ही हत्यारं वापरणारे माणसं
जेव्हा शेवटचं हिमयुग संपलं, म्हणजे इसवी सनापूर्वी 9,500 वर्ष किंवा 10,000 वर्ष अंदाजे, इसवी सनापूर्वी 18,000 ते इसवी सनापूर्वी 11,000 किंवा 10,000 वर्षापर्यंत हे युग सुरू होतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यावेळेला पृथ्वीच्या बऱ्याच मोठ्या भागावर वस्ती करणं शक्य नव्हतं, हवामान थंड असल्यामुळे. आणि त्याच्यामुळे विषुववृत्ताच्या जास्तीत जास्त जवळ अशा पृथ्वीच्या मध्याच्या जास्तीत जास्त जवळ अशा रीतीने वस्ती वाढत होती. आणि बाकीच्या जागी होमोसेपियन शिल्लक राहू शकला नाही किंवा तिथून स्थलांतर करत होता. त्यामुळं आपण जिथं आहोत त्या पृथ्वीच्या हिश्श्यामध्ये मानवी वस्ती असणे, ती वाढली जरी नाही तरी टिकणे हे संभव झालं होतं. कदाचित आपल्यापैकी काही जणांनी मध्य प्रदेशमध्ये भीमबेटका या जागी असलेल्या गुफाचित्र, ज्याला फ्रेस्कोज म्हणू शकू, म्हणजे गुफांच्या छतावर, उंच छतात 40 ते 50 फूट उंच असं छत आहे, तिथं जाऊन काढलेली चित्र ही आजही शिल्लक आहेत. आणि त्या चित्रांचं कार्बन डेटिंग झालंय तर ते सुमारे 30,000, आपल्या आधी 30,000 वर्ष, म्हणजे हे जे शेवटचं हिमयुग होतं ते सुरू व्हायच्या आधी 10-12,000 वर्ष. त्या हिमयुगाच्या आपण जितके पुढं आहोत, कदाचित तितकेच हिमयुगाच्या मागं असलेली माणसं ही तिथं त्या गुफांच्यात राहिलेली, आणि त्यांनी त्यांच्या स्थिरतेमुळं काढलेली चित्र तिथं आहेत. जी माणसं चित्र काढू शकतात ती मानवी मेंदूच्या विकासाच्या नजरेतून जर पाहिलं तर जी माणसं चित्र काढू शकतात ती माणसं बोलू शकतात. कारण चित्र हे अभिव्यक्तीचं रूप, माणूस शब्द ह्या अभिव्यक्तीच्या रूपापर्यंत नेऊ शकतो. शब्द हे सुद्धा एक प्रकारचं चित्र असतं. हा सिद्धांत त्यासाठी वापरायला पाहिजे. माणूस असं मागं जात जात केव्हा भाषा बोलायला लागला असेल असा जर विचार केला तर ज्या प्रकारे फिजिओनॉमी किंवा स्वरयंत्रामध्ये झालेले बदल उत्क्रांतीच्या काळात हे विचारात घेतले, किंवा माणसाच्या मेंदूमध्ये जो डाव्या बाजूचा हिस्सा आहे, ब्रोका या विचारकाच्या नावामुळं ज्याला नाव मिळालं द ब्रोकाज लोब, मेंदूच्या डावा बाजूचा हिस्सा, त्यात होणारे उत्क्रांतीच्या काळामधले बदल ट्रेस करणं, त्याचं अनालिसिस करणं शास्त्रज्ञांना शक्य झालेलं आहे. आणि त्याच्या आधारे असा सिद्धांत सध्या भाषाशास्त्रात, कॉग्निटिव्ह सायन्सेसमध्ये आणि फिजिओलॉजीच्या, एव्होल्युशनरी फिजिओलॉजीमध्ये स्वीकारण्यात आलेला आहे की आजपासून 70,000 वर्ष आधीच्या काळात माणसाने भाषा हे टेक्निक, शस्त्र निर्माण केलं. अर्थात 70,000 वर्षापूर्वीची भाषा आपल्या भाषांची, सध्याच्या भाषांच्या एवढी कॉम्प्लेक्स नसेल. त्यात अनेक क्लॉजेस असलेली वाक्य नसतील, पण शब्द होते
आणि सूचकतेने वापरलेले शब्द, आवाज म्हणजे शब्द, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ थॉट असे होते. आपल्या महाराष्ट्रात राहत असणारा माणूस आर्किओलॉजीच्या उत्खननामध्ये किमान 9,000 वर्ष 10,000 वर्ष आधी अस्तित्वात असलेला दिसून आलेला आहे. त्यावेळच्या आपल्या पूर्वजांच्या काही कवट्या, काही हाडं, काही त्यांचे अवशेष, त्यांनी वापरलेले धान्याचे दाणे किंवा ते वापरत असलेली काही पिकं, ही सगळी आपल्याकडं आज पुरावे म्हणून उपलब्ध आहेत. याही खेरीज अजून एक सांस्कृतिक पुरावा, आणि तो म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये फोरेजर्स टर्निंग इनटू फार्मर्स किंवा अत्यंत साहसी फिरती अशी लोक जेव्हा शेतकरी बनतात, असा एक काळ इतिहासात, प्राक इतिहासात येऊन गेलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आपली जी वारी आहे पंढरपूरची, ती विठ्ठल किंवा पांडुरंग नावाचं जे दैवत आहे त्याच्यामुळं सुरू झाली असं जरी आपण मानत असलो भक्तीपोटी, भावापोटी, तरी सुद्धा तो चालण्याचा रस्ता, जिथं हिवाळ्यामध्ये समुद्राच्या म्हणजे कोकणाकडे जाणं आणि पावसाळा सुरू झाला, पावसाळा तोंडावर आला की तिथून निघून पुन्हा एकदा देशाच्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या मध्यभागाकडे, मराठवाड्याकडे जाणं, हा जो नित्यक्रम वर्षानुवर्ष चालला, ती करणारी ज्यांना आज आपण धनगर, व्यावसायिक अर्थाने जर तो शब्द वापरला तर पशुपालक, मेंढीपाळ, आणि ज्यांना शेतीचंही ज्ञान आहे, अशा दोन्ही व्यवसायात निष्णात असलेल्या लोकांच्या वर्षानुवर्ष पायाखालची वाट असल्यामुळं त्यात हळूहळू गाणी येत गेली, भक्ती येत गेली, नवीन देव दैवत पण येऊन स्थिर झाली. भाषांच्या एका जागेहून दुसऱ्या जागेला पोचण्यासाठी अशा प्रकारच्या व्यवसायांची गरज होती. अशा प्रकारच्या व्यावसायिकांची मदत झाली. जसा महाराष्ट्राचं मी हे वारकऱ्यांचा रस्ता हा सुमारे 8 ते 10,000 वर्षापूर्वीचा असावा, असा एक विचार आपल्या पुढे मांडतोय. त्याचप्रमाणे ज्याला सिल्क रूट म्हणतात, तर त्या सिल्क रूट ह्या रस्त्याच्या इतिहासामध्ये सिल्कची निर्मिती व्हायच्या कितीतरी हजार वर्ष तिथून फिरणाऱ्या टोळ्या होत्या. मध्य एशियामधून घोडे आणि घोड्याच्या साह्याने चाललेल्या गाड्या, ज्याला आपण नंतर काही 3-4 हजार वर्षानंतर रथ म्हणायला लागलो, अशा गाड्यांच्या साह्याने फिरणाऱ्या टोळ्या आणि त्या घोडे आणि त्यांच्या साह्याने खेचल्या जाणाऱ्या गाड्यातून बाण सोडण्यात आलेल्या यशामुळं अशा टोळ्यांना नवीन नवीन क्षेत्रामध्ये शिरकाव मिळाला, जाऊन स्थिर व्हायला मिळालं. हा इतिहास लिहिला गेलेला आहे. जगातल्या घोड्यांच्या उपज आणि त्यांचा विकास आणि त्यांचा फैलाव याच्या संबंधी फार महत्वाचं संशोधन झालेलं आहे. त्याच्या आधारे त्याचबरोबर उरलेल्या प्रेतांचे दार याच्या आधारे त्यांची शरीर कशी असतील किंवा ते काय खात असतील, त्यांचा खुराक काय असेल, किंवा प्रत्यक्ष कशा रीतीने शरीराची विल्हेवाट लावली जाते, याच्या आधारे
त्यांची रिच्युअल्स काय असतील, धार्मिक संकल्पना काय असतील, याचाही अभ्यास झालेला आहे. अशा फिरणाऱ्या वेगवेगळ्या जमाती, असे ग्रुप्स, अशी कुलं, फॅमिलीज, एक्सटेंडेड फॅमिलीज, ज्याला भाषेच्या इतिहासात लँग्वेज नॉट KNOT म्हणतात. म्हणजे जेव्हा एखाद्या मोठ्या कुटुंबामध्ये जिथे 100, 200, 300 व्यक्ती आहेत, असं कुटुंब प्राचीन काळी एकाच जागी स्थिर होत राहायचं, कारण मग त्यात त्यांचं स्वतःचं रक्षण करणे, स्वतःसाठी पीक घेणे ही व्यवस्था त्यांना करता यायची. दे वर सेल्फ सफिशियंट, एका दृष्टीने आत्मनिर्भर होते. आणि मग एका जागी स्थिर झालेल्या लोकांची भाषा कमी लवचिक, पूर्वीच्या जुन्या पद्धतीप्रमाणे नॉन डेव्हलपिंग अशा रीतीने झाल्यामुळं पुढे निघून गेलेल्या लोकांच्या पेक्षा वेगळी पडायची आणि एका भाषेतून अनेक उपभाषा आणि मग त्या उपभाषांचे प्रमुख भाषा बनत जायची. जगात गेल्या 7-8 हजार वर्षामध्ये अनेक प्रकारची स्थलांतर, त्यातून निर्माण झालेली रक्ताचं मिश्रण आहे, ज्याला संस्कृतमध्ये संकर असा शब्द वापरला गेलाय, पण तो वापरताना मला तितकंसं छानसं वाटत नाहीये. पण अनेक प्रकारच्या मानवी समूहांचं एकत्र येणं आणि एकमेकात मिसळून जाणं, एकमेकाच्या समूहातल्या पुरुष आणि स्त्रिया यांनी एकत्र येऊन नवीन प्रजनन करणं, अशा सगळ्या मोठ्या घडामोडीतून आपल्या देशातल्या भाषा बनल्या, जगातल्या अन्य भाषा बनल्या. मराठी भाषेचा एक्सरे आपण काढत असताना साधारणतः 19व्या शतकामध्ये भाषांचा इतिहास किंवा साहित्याचा इतिहास कसा लिहिला जातो याची जी मॉडेल बनली आहे, आणि ज्या मॉडेल्स प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन असे 3 काल कल्पलेले होते, त्या मॉडेलच्या आधारेच बऱ्याच मराठी भाषेच्या इतिहासाकडे बघत आहोत. पण जर आपण त्या जॅकेटमधनं, त्या बंद पिंजऱ्यातून सुटण्याचा प्रयत्न केला आणि मराठी भाषेतल्या अनेक घडामोडी, भाषिक घडामोडींच्याकडं, शब्दांच्या घडणीकडं, जडणीकडं, वाक्यांच्या लवचिकतेकडं किंवा लवचिकता नसण्याकडं, शब्दांच्या फ्रिक्वेन्सीकडं किंवा कमी फ्रिक्वेन्सीकडं जर पाहायचा प्रयत्न केला तर आपल्या असं ध्यानात येईल की मराठी भाषेची पाळंमुळं एका बाजूला संस्कृतमध्ये आहेत, महाराष्ट्री नावाच्या प्राकृतमध्ये आहेत, महाराष्ट्री खेरीजच्या अन्य प्राकृत भाषांच्या मध्ये पण आहेत, पालीमध्ये आहेत, अरेबिक पर्शियन मध्ये आहेत, इंग्रजी पोर्तुगीज मध्ये आहेत, पण चक्क ज्याला ऑस्ट्रिक भाषा म्हणतो आपण, त्या कितीतरी प्राचीन काळामध्ये, म्हणजे आपल्या आधी सुमारे 25 ते 30 हजार वर्ष भारतात येऊन पोहोचल्या, त्या भाषांच्या पैकी काही किंवा त्या भाषेतही आहेत, किंवा ज्यांनी शेतीची सुरुवात केली या देशात अशा शेती व्यावसायिक, आणि आज दुर्दैवाने त्यांना केवळ आदिवासी म्हटलं जातं, अशा लोकांच्या बोलल्या जाणाऱ्या भाषा, उदाहरणार्थ भिल्ली सारख्या भाषा, यांच्यातही आहेत. जगातल्या भाषांचा इतिहास हा देवाणघेवाणीचा राहिलाय. जगातल्या भाषांचा इतिहास हा संवादाचा राहिलाय.
जगातल्या भाषांचा इतिहास हा स्वतःच्या वैभवाची सतत उधळपट्टी करणे, उधळण करणे आणि ते वैभव अन्य भाषांना देत राहणे याचा राहिला. जगातल्या भाषांचा इतिहास हा संवादाचा राहिला आहे. जगातल्या भाषांचा इतिहास हा स्थलांतरांचा आणि अनेक लोक एकत्र येऊन सामंजस्याने जगत असलेला इतिहास राहिलेला आहे. सर्व अभ्यासक मित्रांना माझी मनापासून विनंती आहे की सध्या आपल्या देशाच्या संस्कृती आणि इतिहासाचं पुनः परीक्षण सुरू झालेलं आहे. सरकारने एक समिती नेमलेली की गेल्या 10 किंवा 12,000 वर्षाची भारतीय संस्कृती आणि भारतीय इतिहास पुन्हा एकदा लिहायचा आहे. तो इतिहास सरकार ज्या नजरेने अन्य लोकांच्याकडं, द अदर्ड, ज्यांना बहिष्कृत केलं जातं सरकारच्या नजरेतून, त्या नजरेतून जर, त्याच नफरतीच्या नजरेतून जर भाषांचा इतिहास लिहिला गेला तर आपण आपल्या भाषेला छोट करून घेऊ. आपल्या हातून नकळत तो गुन्हा न घडो. मराठी भाषेचा खरा इतिहास जर उलगडला तर जगातल्या सगळ्या लोकांचा, जगातल्या सगळ्या भाषांचा इतिहास त्याच्याशी जुळलेला आपल्याला दिसेल आणि तो इतिहास फार विस्तृत आहे. मराठी भाषेला क्लासिकल भाषा म्हणून दर्जा मिळाला तर मला तुमच्या इतकाच आनंद होईल. पण क्लासिकल भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेची सगळी कामं संपतात असं नाहीये. मराठी भाषेत आज भारतामध्ये हिंदी, त्यानंतर बांगला आणि मराठी, तिसऱ्या क्रमांकाला मराठी भाषा. भारतातल्याच सुमारे 1383 मातृभाषांच्या पैकी तिसऱ्या क्रमांकावर असणारी आपली महान मराठी भाषा आहे. त्या मराठी भाषेवर एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आहे की घृणेसाठी भाषा नसती. ज्ञानेश्वरांनी सांगितलं, दुरितांचे तिमिरे जाऊ. संपूर्ण भूमंडळी अशी कल्पना जो कवी मांडू शकतो, संपूर्ण पृथ्वीवर प्रकाश यावा अशी कल्पना जो कवी मांडू शकतो, त्या कवीची भाषा संपूर्ण पृथ्वीच्या वारशातून घडलेली असते आणि तो वारसा आपण विसरू नये. आपली भाषा जी आपल्या आत आहे ती आपल्याला संपूर्ण जगाबरोबर जोडणारी भाषा आहे. याचं भान आपल्याला कधी सुटू नये. आपली भाषा ही आजही सरकारच्या मालकीची नाहीये. ती माझी आणि तुमची, ती आपली आहे आणि म्हणून ती स्वायत्त आणि संपूर्णपणे स्वतंत्र आहे. आणि त्या स्वातंत्र्यावर जर घाला येत असेल, त्या भाषेला एखाद्या स्ट्रेट जॅकेटमध्ये बसवण्याचा प्रयत्न होत असेल किंवा त्या भाषेने आपल्याला दिलेल्या जीवनदृष्टीला जर कात्री लावण्याचे प्रयत्न होत असतील तर त्या भाषेचा उपयोग करून आपण तशा प्रयत्नांना प्रतिकार करणं ही आपल्या मायबोलीकडची सगळ्यात प्राथमिक जबाबदारी बनते. मराठी भाषेचा दीर्घ पल्ल्याचा इतिहास केव्हा लिहिला जाईल मला माहित नाही. कदाचित कार्बन डेटिंग हे तंत्र आपल्याकडे 40-50 वर्ष जरी वापरात असलं तरी मराठीच्या अभ्यासकांना त्याच्याशी अजून जवळचा संबंध येण्याचे क्षण आलेले नाहीयेत. आपल्याकडे असलेला पाली प्राकृतचा अभ्यास हा केव्हाच थांबलेला आहे. आपल्याकडे लिप्यांचा उलगडा करण्याची विद्या शिकवली जात नाही आणि शिकली जात नाही. आपण एक प्रचंड धन असलेली भाषा, ते धन आहे याची
पूर्ण जाणीव न ठेवता राहिलेलो आहोत. भाषेचा इतिहास या विषयावर फार फार काळ, फार गंभीरपणे अनेक अभ्यासकांनी मिळून जर काम केलं तर आपल्याला मराठी भाषा स्थिर होण्याच्या किंवा उद्भव होण्याच्या आधीच्याच महाराष्ट्रातल्या इतर सर्व भाषा यांचा 10-12 हजार वर्षातला उलगडा होईल. आणि त्यानंतर मराठी भाषेचा इतिहास आपल्याला वेगळ्या दृष्टीने पाहायला मिळेल. कृपा करून मी जे म्हणतोय त्याचा गैरअर्थ काढला जाऊ नये. आणि आपल्यापैकी कुणी डॉक्टर देवी म्हणत होते की मराठीचा इतिहास 12,000 वर्षाचा आहे. मी तसं म्हणालेलं नाहीये. मी एवढंच म्हणतोय की त्या 12,000 वर्षाच्या पल्ल्यामध्ये मराठीचं अस्तित्व मराठी म्हणून निर्माण होण्यासाठीची जी सामग्री होती ती आधी विकसित होत होती. त्या विकासाच्या प्रक्रियेची ओळख आपल्याला नीट झाली तर मराठी म्हणून ओळखली गेलेली मराठी भाषा कशी निर्माण झाली याचा आपण नीट अर्थबोध लावू शकू. भाषांचा इतिहास हा विषय एखाद्या समुद्रात पोहायला जाण्यासारखा आहे. तिथून किनाऱ्यावर परत येणं फार अवघड असतं. तरी सुद्धा मी आपला पुष्कळ वेळ घेतलाय आणि मी किनाऱ्याकडे परत येतो. आणि ज्या प्रेमाने आपण या स्मृती व्याख्यानाला आलेला आहात त्या प्रेमाला दाद देतो आणि मला जे सांगायचं होतं ते थांबवतो. धन्यवाद. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री कुमार केतकर यांच्याकडे जाऊया. त्यांना फ्लाईट आहे आता 6:30ला त्यांना जायचं आहे हैदराबाद टू दिल्ली त्यांची फ्लाईट आहे. मी अजिबात वेळ घेत नाही त्यामुळे त्यांच्याकडे लगेचच मी सुपूर्द करते पुढची सूत्र. पत्रकारितेच्या क्षेत्रातील आदर्श मानदंड असलेले माननीय पद्मश्री श्री कुमार केतकर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी बोलायला सुरुवात करावी अशी विनंती करते. सर्वप्रथम मी माझी मैत्रीण ज्योतिका ओझरकर यांच्या स्मृतीला एक प्रकारे अभिवादन करतो. कारण ज्या पद्धतीने मनस्वीपणे अतिशय उत्कटपणे सर्व विषयांकडे लक्ष देऊन असेल त्यात फक्त मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी एकूण संस्कृती एवढाच भाग नव्हता. अनेक वेळेला त्या माझ्याशी राजकारण सुद्धा बोलायच्या आणि सध्याच्या समाजस्थितीबद्दल सुद्धा बोलायच्या. सध्याच्या समाजस्थितीबद्दल बोलताना स्वाभाविकच राजकारण किंवा समाजकारण हे अपरिहार्यपणे येतं. त्या अतिशय उत्साही आणि आनंदी होत्या. तरी पण साधारणपणे 1992ला बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर ज्या प्रकारच्या वृत्ती हिंसक आणि हिंदुत्ववादाने भडकलेल्या अशा फोफावल्या जाऊ लागल्या तेव्हा ज्योतिकाला अतिशय दुःख झालंय मला माहितीये. ती ज्यावेळेला मला भाषण देण्यासाठी निमंत्रण द्यायला आली तुमच्या कॉलेजमध्ये त्यावेळेला मला तिने हेच सांगितलं की तुमच्या भाषणामध्ये आत्ताच्या सामाजिक स्थितीबद्दल सुद्धा तुम्ही निवेदन करा. कारण आमच्या कॉलेजमध्ये सुद्धा काही तरुण मुलं आणि तरुण मुली असे आहेत की ते या विचाराच्या प्रभावाखाली आलेले आहेत आणि तो विचाराचा प्रभाव हा अतिशय धोकादायक आहे. म्हणजे मराठी भाषेबद्दल अभिमान असताना कोणत्याही प्रकारचा दुराभिमान ठेवायचा नाही. मराठी भाषेची अस्मिता जपताना इतर भाषांच्या अस्मितांचा अपमान करायचा नाही. मराठी संस्कृतीचा गौरव करताना इतर संस्कृतींना कमी लेखायचं नाही. अशा प्रकारची वैश्विक मनोवृत्ती आणि विचारधारा ज्योतिकाची होती. किंबहुना आमची मैत्री ही तेवढ्यामुळेच झाली. केवळ मराठी साहित्य, मराठी भाषा आणि मी संपादक मराठी वर्तमानपत्राचा होतो त्यावेळेला ज्यावेळी त्यांनी मला बोलावलं तेव्हा, म्हणून आमचे संबंध असे वृद्धिंगत झाले नाहीत. आता आजच्या या कार्यक्रमाला गणेश देवींसारख्या अतिशय व्यासंगी विद्वान आणि संशोधक
असलेल्या व्यक्तींनी भाषण केल्यानंतर आणि त्यांनी ऐतिहासिक आणि जागतिक असा आढावा भाषा या संकल्पनेचा घेतल्यानंतर मी काही बोलावं असं खरं म्हणजे फार नाहीये. आणि म्हणून मी शक्यतोवर त्याच्यापेक्षा वेगळे काहीसे मुद्दे जे अगोदर मीना गोखले किंवा इतरांनी मांडलेले त्याच्याही पेक्षा वेगळे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे ज्योतिकाची तो ओळख होईल आणि शिवाय इतर संदर्भ सुद्धा तिच्या व्यक्तिमत्वाचे मिळतील. ज्यावेळेला ती असं म्हणत असे की मराठी भाषेप्रमाणे इतरही भाषांकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यावेळेला अर्थातच आपला स्वाभाविक संदर्भ ताबडतोब येतो तो इंग्रजी किंवा फार तर अलीकडे फ्रेंच आणि स्पॅनिश. परंतु आता आपल्या देशाच्या शेजारी पाकिस्तान आहे, आपल्या देशाच्या शेजारी नेपाळ आहे, श्रीलंका आहे, चीन आहे आणि आपल्यापैकी जितक्या लोकांना जर्मन किंवा स्पॅनिश किंवा फ्रेंच शिकावंसं वाटतं त्याच्या 1000अंश किंवा त्याही पेक्षा कमी लोकांना किंवा विद्यार्थ्यांना चिनी किंवा उर्दू सुद्धा शिकावंसं वाटत नाही. कित्येकांना तर सध्याच्या या धर्मानी भारावलेल्या वातावरणामध्ये उर्दू ही मुसलमानांची भाषा वाटते. वस्तुतः ही उर्दू ही मुसलमानांची भाषा नाही. सम्राट अकबर पंजाबी बोलत असे, उर्दू नव्हे, कारण त्यावेळेला उर्दू अधिकृतपणे निर्माणच झालेली नव्हती. त्यामुळे सम्राट अकबराची भाषा पंजाबी होती. तो जे सण साजरे करत असे त्यात सगळे आपले, ज्याला हिंदू स्वतःचे सण म्हणतात, ते होते, कारण ते सण सर्वच जण साजरे करत असत. त्यामुळे अकबर होळी करत असे, दिवाळी करत असे आणि पंजाबी बोलत असे, आणि पाकिस्तानची भाषा आहे. आणि म्हणून ती कित्येक किंवा उर्दू भाषेला वाढून देऊ नये किंवा उर्दू भाषेचा अभ्यास करू नये. स्वाभाविकच आपल्या शेजारी 16 कोटी लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानमध्ये आणि त्या पाकिस्तानच्या व्यतिरिक्त आपल्या आग्रा आणि उत्तर प्रदेश मधल्या असंख्य हिंदू लोकांना सुद्धा त्यांची उर्दू भाषा वाटते. आपले माजी पंतप्रधान चरण सिंग यांचं उर्दू उत्तम होतं. आपले सर्वात प्रसिद्ध हिंदू कवी गुलजार हे स्वतः उर्दू मध्ये लिहितात. असे असंख्य लोक हिंदू उर्दू लिहितात, उर्दू वाचतात, उर्दू बोलतात, उर्दू गझल सादर करतात. त्याचा मुस्लिम धर्माशी काही संबंध नाही. ती उर्दू भाषा सुद्धा आपल्याकडे फक्त शेर शायरीचं कुठेतरी उद्धृत करताना वापरली जाते, अभ्यास करायला नाही. आता इथे ह्या कार्यक्रमाला निनाद प्रधानांनी सर्व तांत्रिक संदर्भ दिलेले आहेत, तांत्रिक सुविधा पुरवलेल्या आहेत. त्या निनाद प्रधानांनी काही वर्षांपूर्वी, म्हणजे मला वाटतं 25-27 वर्षांपूर्वी, ज्ञानेश्वरी अशीच ज्या वेळेला वेब कल्चर पॉप्युलर नव्हतं त्यावेळी त्यांनी ती वेब कल्चर मध्ये आणली होती. म्हणजे तो भाषेचाच एक आविष्कार त्यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर नेला होता. आपल्याकडे त्याच्यानंतर जरी विविध प्रकारे गुगल आणि अन्य संस्थांनी मराठी भाषा तंत्रज्ञानात आणलेली असली तरी प्रत्यक्ष मराठी मंडळींना, मराठी अभ्यासकांना, मराठी विद्यार्थ्यांना मराठी भाषेबद्दलची अभिजात त्यांना दर्जा मिळावा म्हणून जेवढी किंवा असते त्या प्रमाणामध्ये अभ्यासाबद्दलची जिज्ञासा मात्र नसते. आणि म्हणून मला ह्या कार्यक्रमाला निनाद प्रधानांनी एक तंत्रज्ञानाचं परिमाण दिलं हे मला विशेष योग्य वाटलं. मीना गोखले याही त्या अर्थाने माझ्या खूप जुन्या परिचित आहेत आणि आमचाही मराठी जसा संदर्भ आहे तसा अगदी बदनाम झालेला शब्द म्हणजे पुरोगामी, तो पुरोगामी विचार हा सुद्धा माझा, मीना गोखलेंचा, ज्योतिकाचा, गणेश देवींचा हा सगळ्यांचा एक अत्यंत महत्वाचा दुवा आहे. सध्या पुरोगामित्वाची टिंगल करणं, सर्वधर्म समभावाची टिंगल करणं, सेक्युलरिझमला शिव्या देणं, सेक्युलरिझम हेच जणू काही मुख्य शत्रू आहे अशा पद्धतीने मांडणं हे सध्या प्रचलित आहे. त्या पार्श्वभूमीवर विचार केला तर ज्योतिका 100% सेक्युलर होती. सेक्युलर असणं म्हणजे काय? सेक्युलर असणं याचा अर्थ पहिली गोष्ट म्हणजे सर्व
जगातल्या सर्व धर्मांबद्दल, भाषांबद्दल, संस्कृतींबद्दल आस्था आणि आदर असणं. नुसतं सर्व धर्म समभाव किंवा निधर्मी हे शब्द खरं म्हणजे सेक्युलर शब्दाच्या भाषांतराला अपुरे आहेत. सेक्युलरचा अर्थ असा पण आहे की तुमचा दृष्टिकोन वैज्ञानिक पाहिजे. म्हणजे तुम्ही जर असं सांगायला लागला की तुम्ही व्हॅक्सिन घेण्याच्या ऐवजी गोमूत्राचं तुम्ही इंजेक्शन घ्या तर तुम्हाला कोरोना होणार नाही, असं म्हणणारे लोक आपल्याकडे आहेत. आता आपल्याकडे अगदी वरच्या पातळीवर असं म्हणणारे लोक आहेत की तुमच्या घराच्या भिंतींना गोमूत्र शिंपा म्हणजे तुमच्या इम्युनिटी वाढतील, असंही म्हणणारे लोक आहेत. पुष्पक विमान प्रत्यक्षात होतं त्यामुळे आपल्याकडे विमानाचं तंत्रज्ञान होतं असं म्हणणारी जशी माणसं आहेत तशी 100 कौरव होते आणि गांधारीला 100 कौरव होणं शक्य नाही. अगदी किमान 100 वर्ष तरी 100 कौरवांना जन्म द्यायला लागेल. हे लक्षात घेतलं तर आपल्याकडे जेनेटिक इंजिनिअरिंग होतं. अशाही काही संकल्पना पेरल्या जातात. अतिशय उत्तम अशा फॅन्टसी, उत्तम अशा कविकल्पना, उत्तम अशा साहित्याला अशा प्रकारे निष्कारणच वैज्ञानिकतेमध्ये आणून विज्ञान आणि ते काव्य दोन्ही बदनाम करण्याला सध्या प्रतिष्ठा आहे. आपण महाभारताचं साहित्यिक महत्व लक्षात घेताना किंवा त्यातल्या गीतेचं, ज्ञानेश्वरीचं महत्व लक्षात घेताना त्या संकल्पना या अतिशय उत्कृष्ट साहित्यात निर्माण झाल्या आहेत. कल्पना विस्तारातनं, कल्पना रंजनातनं अशा निर्माण झाल्या आहेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे भाषांचा अभ्यास करताना, अगदी मराठी भाषेचा अभ्यास करताना सुद्धा आता गणेश देवींनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही अपरिहार्यपणे इतिहासात जाऊन पोहोचता. त्या इतिहासाचा अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे, तर नव्हे गरजेचं आहे. जर आपल्याला खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगायचं असेल तर आपल्याला लक्षात येत नाही भाषा किती महत्वाची असते आणि तिची अस्मिता जपता जपताच ती कशी माणसाला कोणत्याही दिशेने नेऊ शकते. उदाहरणार्थ उर्दू आणि पंजाबी भाषेचा, मुख्यतः पंजाबी, पठाणी आणि उर्दू भाषेचा अतिरिक्त अभिमान बाळगल्यामुळे पाकिस्तानने ईस्ट पाकिस्तान किंवा पूर्व पाकिस्तान किंवा पूर्व पंजाब याच्यावरती जो अन्याय केला त्याच्यामुळे बंगाली भाषेची अस्मिता उघडून आली आणि त्यातनं बांगलादेश निर्माण झाला. वस्तुतः पाकिस्तान म्हणजे वेस्ट पाकिस्तान आणि ईस्ट पाकिस्तान हे दोन्ही धर्मावरती आधारलेले देश होते आणि असं असताना सुद्धा तो धर्मावरती आधारलेला देश फुटला आणि भाषेच्या आधारे दोन देश निर्माण झाले. खरं तर तसं पाहिलं तर पाकिस्तानची एकमेव भाषा उर्दू नाही. पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान आहे, तिथे बलुची भाषा आहे. पंजाब यांची पंजाबी भाषा आहे. सिंधमध्ये सिंधी भाषा आहे. पठाणी भाषा आहे. या अनेक भाषा आहेत, परंतु उर्दूचा एकूण तिथे दबदबा जास्त आहे आणि काही प्रमाणात त्याला राष्ट्रीय भाषेचा दर्जा आहे. या पार्श्वभूमीवरती जो अन्याय बंगाली लोकांवरती बंगाली भाषेच्या आणि संस्कृतीच्या माध्यमातून झाला त्याच्यामुळे बांगलादेश निर्माण झाला. अशा प्रकारे कोणत्याही भाषेचा अपमान केला तर त्या अस्मिता कसं वळण घेऊ शकतात त्याचा तो उत्तम पुरावा आहे. आणि त्या ठिकाणी मग असे गणेश देवनी सांगितल्याप्रमाणे धर्मापेक्षा सुद्धा भाषा श्रेष्ठ ठरली आणि धर्म हा जसा युद्धाला कारणीभूत होतो तसं भाषा हा पण युद्धाला कारणीभूत होतो. हे आता आपल्याला रशिया आणि युक्रेन किंवा झेकोस्लोवाकिया एक देश होता, त्यातनं एक रिपब्लिक ऑफ चेक तयार झालं आणि एक रिपब्लिक ऑफ स्लोवाकिया तयार झालं. ते भाषेच्या आधारे तयार झालं आणि दोन जर्मनी एकच भाषा असून विभागले गेलेले होते, ते भाषेच्याच आधारे प्रामुख्याने एकत्र आले आणि अख्खा युरोप हा प्रामुख्याने ख्रिश्चन असताना त्यांनी धर्माच्या नावाखाली किंवा धर्माच्या व्यतिरिक्त जगभर युद्ध लादली, एकमेकांच्या विरुद्ध युद्ध लादली. म्हणजे धर्माने युरोप एकत्र येऊ शकला नाही, धर्माने पाकिस्तान येऊ शकला नाही एकत्र. एकूण देशामध्ये जगामध्ये एकूण 54 मुस्लिम देश आहेत, पण ते एकत्र येऊ शकणार नाहीत केवळ धर्माने. काही ठिकाणी तर अरेबी भाषा जिथे आहे, अरेबी मुस्लिम ज्याला म्हणतात, ती एकच भाषा आहे. लिबियामध्ये तीच भाषा आहे, इराकमध्ये तीच आहे, इजिप्तमध्ये तीच आहे, परंतु तरी ते एकत्र येऊ शकत नाहीत भाषेच्या किंवा धर्माच्या आधारे. त्याची कारणं वेगळी आहेत. देशाच्या सीमा कशा ठरतात, देशाच्या संस्कृती कशा ठरतात आणि देशाचा भूगोल किंवा राष्ट्रीय संकल्पना कशी ठरते हे मुद्दे वेगळे आहेत. आता महाराष्ट्र हे जर एक वेगळं राष्ट्र असतं जगामध्ये तर त्याचा लोकसंख्येच्या आधारे कदाचित 10वा किंवा 11वा नंबर लागला असता किंवा कदाचित त्याच्यापेक्षा कमी नंबरवरती आपण आलो असतो. म्हणजे चीन सगळ्यात जास्त लोकसंख्येचा म्हणजे 150 कोटीच्या आसपास, 140-150,
भारत 130 कोटीच्या आसपास, त्याच्यानंतर अमेरिका 30 कोटी, रशिया 30 कोटी, इंडोनेशिया 20 कोटी, असं करत करत मराठी लोकांची संख्या जगभर ही साधारणपणे 11 ते 12 कोटी आहे. म्हणजे आपला क्रमांक खूपच वरती आहे एकूण. महाराष्ट्र समजा स्वतंत्र असता तर. तसं व्हावा किंवा न व्हावा हा मुद्दा नाही, परंतु आपल्याकडे असेही काही विद्वान साधारणपणे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला होते की जे म्हणायचे की आपण महाराष्ट्रच वेगळा करून टाकूया देशापासून. मुद्दा कशा प्रकारच्या अस्मिता, कशा प्रकारचं रूप धारण करतात याचा तो एक पुरावा होता. म्हणजेच भाषेचा अभिमान हा विकृतीपर्यंत कसा जातो हेही आपण पाहिलं. आता वस्तुतः प्राचार्य पंजवानी हे काही मराठी नाहीत, पण त्यांना ज्योतिका ओझरकरांबद्दल वाटणारी आस्था ही भाषेतनं नाही आलेली, तर ती त्या मानवी संस्कृतीतनं आलेली आहे, सिव्हिलायझेशन मधनं आलेली आहे. भाषा हा सिव्हिलायझेशनचा म्हणजे एकूण सभ्यता आणि संस्कृतीचा मुख्य घटक आहे. खूप वेळेला अशी चर्चा होते की भाषा ही फक्त माणसाचीच आहे, तसं नाही. जगामध्ये अनेक आता संशोधक आहेत ते भाषेवरती, भाषेच्या निर्मितीवरती आणि भाषा हे मुख्यतः संवादाचं, कम्युनिकेशनचं कसं माध्यम आहे याच्यावरती विचार करतायत. तेव्हा त्यांच्या लक्षात आलंय की मुंग्यांची पण भाषा असते, डासांची पण भाषा असते, हे खरं तर जुनं शास्त्र झालं. हत्तींची पण भाषा असते आणि आता तर निसर्गाची एक भाषा असते. क्लायमेट चेंजची चर्चा करणारे अनेक वैज्ञानिक असं म्हणतात की भाषेची पण एक भाषा असते आणि त्या भाषेची भाषा समजणारा एक वर्ग जर कुठचा असेल तर तो पक्षी. म्हणून हजारो मैल, 5-5, 6-6 हजार मैल लांबून पक्षी एका भागातनं दुसऱ्या भागात जातात. त्याला आपण एका देशातनं दुसऱ्या देशात गेले असं म्हणतो. पक्षाला देश माहित नसतो. पक्षांना हे माहित नसतं की ते रशियातनं भारतात येत आहेत किंवा सायबेरियातनं आणि कुठे आफ्रिकेला जातात. हे पक्ष्यांना माहित नसतं, परंतु ते 5-5 हजार, 7-7 हजार मैल किंवा किलोमीटर प्रवास करून दुसरीकडे जातात. तर ते सगळे पक्षी एकाच वेळेला निघतात, एकाच दिशेने जातात आणि मध्ये काही ते चर्चा करायला थांबत नाहीत किंवा होकायंत्र वापरत नाहीत. त्याचं कारण त्यांची पण एक भाषा असते आणि त्या भाषेमुळेच ते सर्वत्र जातात. वेल माशाच्या संबंधातल्या भाषेच्या बद्दल आपल्याकडे कविताही केल्या गेल्या आहेत. त्या जरी काल्पनिक असल्या तरी खरोखरच माशांची पण भाषा असते. साधारणपणे तुमच्यापैकी जी मुलं किंवा जे प्राध्यापक नॅशनल जिओग्राफिक किंवा डिस्कव्हरी हे चॅनल पाहत असतील त्यांना सहज लक्षात येईल की त्या चर्चांमध्ये, नॅशनल जिओग्राफिक आणि डिस्कव्हरीच्या चर्चांमध्ये अनेक वेळेला त्यांच्या भाषांसंबंधी, प्राण्यांच्या भाषांसंबंधी संशोधन काय चाललंय हे सांगितलं जात असतं. मुद्दा हा की ज्योतिका जरी मराठीच्या प्राध्यापक असल्या तरी त्यांचं लक्ष हे वैचारिक, जागतिक, राजकीय आणि सामाजिक अशा सगळ्या क्षेत्रांकडे होतं. आणि म्हणून मला त्यांनी सांगितलं होतं, भाषण करायला बोलवलं होतं, की तुम्ही काय फक्त मराठी साहित्याबद्दल बोलायचंय असं नाही. किंबहुना ज्या विंदा करंदीकरांवरती त्यांनी प्रबंध केला ते विंदा करंदीकर हे बहुतांशी विचारांनी मार्क्सवादी होते. इतकंच नव्हे तर त्यांनी त्या दृष्टिकोनातनं कविताही केलेल्या आहेत. ते 100% सेक्युलर होते आणि 100% कोणत्याही धर्मवादाच्या ते विरोधात होते आणि वैज्ञानिकही होते, वैज्ञानिक दृष्टीचे होते. त्यामुळे विंदा करंदीकरांवरती प्रबंध करावा असं ज्योतिकाला वाटणं हे तिच्या त्या वैश्विक दृष्टिकोनाचं लक्षण आहे. आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. केवळ मराठी मराठी साहित्य. आता इथे नितीन आरेकरांनी ज्या वेळेला त्यांची ओळख करून दिली किंवा माझी ओळख करून दिली, ते काही माझे जवळचे मित्र नव्हेत. आमचा परिचय पण ज्योतिकामुळे झालाय. परंतु असं असताना त्यांनी मला बोलवल्यावर मी ताबडतोब या भाषणाला येईन असं म्हटलं. याचं एकमेव कारण ज्योतिकाला श्रद्धांजली व्हायची असेल तर ती तिच्या वैचारिकतेचा प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून व्हायला हवे. केवळ तिच्या शिक्षकी पेशाचं किंवा मराठी प्राध्यापक न होता तिच्या विचारा दृष्टिकोनाचा गौरव व्हायला पाहिजे. आणि हा विचार मुलांपर्यंत, मुलींपर्यंत पोहोचला पाहिजे. आता कारण आत्ताच्या समाजामध्ये ज्या लोकांना शिवाजी महाराज असतील किंवा मराठी भाषा असेल याच्याबद्दल प्रचंड गर्व आणि प्रचंड अभिमान वाटतो, तेवढाच त्यांना द्वेष हा तामिळ किंवा अन्य भाषांविषयी वाटतो, उर्दू भाषेविषयी वाटतो. पण आपला देश अतिशय भाग्यवान आहे आणि तो भाग्यवान असणं हे केवळ या भाषा वैभवावरती अवलंबून आहे. आणि असं असून आपल्याला जसा द्वेष आपण जपत राहिलो तर मात्र हे भाग्य आपलं जाणार आहे.
पंजाब मधला एखादा मनुष्य तामिळनाडूमध्ये गेला, विशेषतः तामिळ खेड्यात जर गेला, तर तो निरक्षर असणार काय, जरी तो पंजाबी माणूस डॉक्टरेट असला फिजिक्स मधला किंवा सोशॉलॉजीतला किंवा लिटरेचर मधला, तरी तामिळनाडूत गेल्यावर त्याला काय कोण बोलतंय हे कळणार नाही. दुकानात किंवा हॉटेलात गेल्यानंतर काय सांगायचं हे त्याला कळणार नाही. रस्त्यात भेटलेल्या माणसाशी बोलता येणार नाही. तीच गोष्ट तामिळनाडू मधला मनुष्य जो ओरिसात गेला तर त्याची अवस्था होईल. म्हणजे आपल्या देशामध्येच एका अर्थाने जवळजवळ 28-29 देश आहेत आणि ह्या 29 देशांमध्ये पुन्हा ही जी राज्य आहेत त्या राज्यांमध्ये सुद्धा एक प्रकारचा मधून मधून संवाद आणि विसंवाद असतो. उदाहरणार्थ मालवणी भाषा बोलणाऱ्या कोकणी व्यक्तीला उत्तर महाराष्ट्रातली अहिराणी भाषा कळणार नाही आणि त्यामुळे त्याला बहिणाबाईंच्या कविता कळणार नाहीत आणि विदर्भामधल्या काही कविता किंवा काही साहित्य कळणार नाही, कारण विदर्भातलं स्वसाहित्य बऱ्याच अंशी वेगळं आहे. तरी सुद्धा मराठी भाषा ही विदर्भातही आहे, मराठवाड्यातही आहे, कोकणातही आहे, मुंबई पुण्यात आहे. पुण्यामध्ये तर सदाशिव पेठी मंडळींच्या डोक्यामध्ये फक्त त्यांनाच मराठी समजतं आणि त्यांनाच मराठी येतं आणि त्यांचंच व्याकरण बरोबर आहे अशी एक धारणा त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे मराठी भाषा आपण ज्यावेळेस सगळे म्हणतो आपल्याला एकच वाटते, तशी ती पण एक नाहीये, परंतु ती एक ठेवण्याच्या प्रयत्नामधनं आपण प्रत्यक्षात महाराष्ट्राला जवळ आणत असतो. नाहीतर आपण ज्यावेळेला म्हणतो की आम्हाला बेळगाव कारवार पण पाहिजे आणि डांग पण पाहिजे, त्यावेळेला आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की तिथल्या मराठी भाषांशी आपण जोडतोय, तिथल्या राजकारणाचा संदर्भ तिथे नाही. पण सध्या तरी प्रत्येक गोष्ट राजकारणामध्ये गेली आणि ती सुद्धा धार्मिक किंवा भाषिक किंवा वांशिक अशा अस्मितांच्या राजकारणात गेली. अशा अस्मितांचं राजकारण कुठे नेतं हे आपण अमेरिकेसारख्या लोकशाहीतही पाहतोय. अमेरिकेमध्ये वर्णद्वेष इतका वाढलेला आहे की आता युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे प्रत्यक्षात डिव्हायडेड स्टेट्स ऑफ अमेरिका झालेलं आहे असं त्यांचेच लोक म्हणतात. न्यूयॉर्क टाइम्सच्याच एका अग्रलेखामध्ये त्यांनी म्हटलं की डिव्हायडेड स्टेट्स ऑफ अमेरिका आपण आहोत. आणि परवा कॅपिटल हिलवरती ज्या प्रकारचा दंगा झाला, म्हणजे अमेरिकेच्या राजधानीमध्ये ज्या प्रकारे दंगा झाला, तो दंगा पाहून उद्याला जो शपथविधी आहे जो बायडेनचा जो शपथविधी आहे, त्या ठिकाणी ट्रम्पने राजीनामा दिला नसताना तो शपथविधी आहे आणि संबंध वॉशिंग्टन शहर अमेरिकेची राजधानी हे आता कर्फ्यू ऑर्डरमध्ये आहे. नुसतं तेवढंच कर्फ्यू ऑर्डरमध्ये नाही तर त्यांच्याकडे जी 50 राज्य आहेत त्या 50 राज्यातल्या सर्व राजधान्या त्यांच्या त्या राज्यातल्या त्याही आता कर्फ्यू ऑर्डरमध्ये आहेत आणि याचं एकमेव कारण तिथे सुद्धा द्वेषाचं राजकारण वाढलेलं आहे. अमेरिका हा एक सहिष्णू आणि लोकशाहीवादी देश म्हणून ओळखला जात होता, म्हणजे मेल्टिंग पॉटच म्हणायचे त्याला, कारण तिथे सर्व विचारांचे, सर्व भाषांचे, सर्व धर्मांचे लोक अमेरिकेत असतात. भारतातले जवळजवळ 40 लाख लोक अमेरिकेत राहतात आणि त्याच्यामधले किमान 3 ते 4 लाख मराठी आहेत. असं असल्यामुळे अमेरिकेची ओळख हे सर्वसमावेशक समाज मेल्टिंग पॉट अशी होती, ती आता मात्र पूर्ण बिघडलेली आहे आणि याचं एकमेव कारण द्वेषाचं राजकारण. आपल्या देशामध्ये सध्या द्वेषाचं राजकारण आहे. लव जिहादची जी भाषा आहे ती द्वेषाची भाषा आहे आणि ती केवळ हिंदू मुस्लिम अशी नाहीये, ती संबंध समाजाला अतिशय विषारी आणि अशा पद्धतीने विळखा घालते. आपल्याला ज्या वेळेला भाषेचा विचार करतो, साहित्याचा विचार करतो, त्यावेळेला कोणती संस्कृती श्रेष्ठ दुसरी कमी श्रेष्ठ असा विचार करून चालणार नाही. भारतीय संस्कृतीच जगात फक्त श्रेष्ठ आणि युरोपियन आणि चीनी संस्कृती कमी श्रेष्ठ असं नाही, त्या सर्व संस्कृती श्रेष्ठ आहेत. आपला प्रयत्न असा हवा की त्या सर्व संस्कृतींना एकत्र आणणं, त्या सर्व संस्कृतींचा सन्मान करणं, त्या सर्व भाषांचा सन्मान करणं. मला असं वाटतं ज्योतिकाच्या शिकवण्याच्या पाठीमागची भूमिका ही होती आणि म्हणून ज्योतिका विद्यार्थ्यांमध्ये इतकी लोकप्रिय झाली, कारण तिच्या दृष्टिकोनातनं कोणत्याही प्रकारचा भेद माणसामधला विद्यार्थ्यांमधला ती मानत नव्हती. नाहीतर मराठी शिकवणारी मुलगी उल्हासनगरच्या सिंधी वातावरणामध्ये आमच्या ठाण्यातनं जात असे रोजच्या रोज आणि इतके वर्ष तिकडे ती होती, त्याचं एकमेव कारण तिचं हे बहुसांस्कृतिकतेबद्दलचं असलेलं प्रेम किंवा असलेली आत्मीयता. तिच्या आठवणीच्या दृष्टिकोनातनं आपण ती अस्मिता जपली पाहिजे आणि आता जे विद्यार्थी ऐकत असतील त्यांनी हे धर्मद्वेषाचं भाषाद्वेषाचं राजकारण सोडून खऱ्या अर्थाने तो विचार आत्मसात केला पाहिजे, एवढंच आपण लक्षात ठेवूया. धन्यवाद. धन्यवाद सर.
अतिशय कमी वेळात पण अतिशय महत्वाचे मुद्दे आपण मांडले, त्याबद्दल खरंच मी तुमचे आभार मानते. आणि हे जे एक वाक्य आपलं होतं की बहुसांस्कृतिकतेबद्दल बाईंना प्रेम होतं, आणि ह्याचा अनुभव वरचेवर आम्ही बाईंच्या लेक्चर्स मधनं सुद्धा वारंवार घेतलेला आहे. तुमचे आभार मानते आणि कार्यक्रमामध्ये पुढे जाते. बाईंची कन्या डॉक्टर रेणू ओझरकर आज आपल्याकडे इथे उपस्थित आहे. मी मुंबई विद्यापीठामध्ये ती लिंग्विस्टिक डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे. मी रेणूला विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचा ऋणनिर्देश तिनं करावा. सगळ्यांना नमस्कार. माझी आई कित्येकदा असं म्हणायची की चांगल्या विचारप्रवण व्याख्यानानंतर इतर विषयावरती कोणी काही जास्त बोलू नये आणि त्या व्याख्यानांच्या विचारांमध्येच आपण घरी जावं, त्याचा विचार करतच घरी जावं. त्यामुळे आजच्या या 2 इतक्या महत्वाच्या विषयांवरच्या चांगल्या व्याख्यानानंतर फार वेळ घेऊन मी त्यांचा प्रभाव काही पातळ करणार नाही, पण या कार्यक्रमाला हातभार लावणाऱ्या सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची एक छोटीशी संधी मात्र घेते. आई गेल्यानंतर तिच्या स्मृतीप्रित्यर्थ अशी एखादी व्याख्यानमाला सुरू करावी हा विचार तिचे सगळे सहकारी, विद्यार्थी वर्ग, मित्रमैत्रिणी या सगळ्यांच्या मनात होताच. त्याला आज मूर्त स्वरूप मिळालं आणि त्या व्याख्यानमालेची सुरुवात सुद्धा तिला आस्था असणाऱ्या विषयापासून झाली. तिने ज्या मूल्यांची जपणूक केली आयुष्यभर, ज्या मूल्यांची तिला चाड होती, त्याच मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्ती आणि अध्यक्ष यांच्या उपस्थितीनं झाली, याच्यापेक्षा जास्त चांगली गोष्ट कुठली असू शकेल. डॉक्टर गणेश देवी यांनी या व्याख्यानमालेचं पहिलं व्याख्यान द्यायला त्यांनी होकार दिला आणि इतका चांगला शुभारंभ या उपक्रमाचा करून दिला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांची कृतज्ञ आहे. कुमार केतकर सर सुद्धा आईच्या प्रेमापोटी इथे आज आले आणि तिच्या व्यक्तिमत्वाची अशी सगळ्या प्रकारची ओळख त्यांनी त्यांच्या छोट्याशा व्याख्यानातनं करून दिली. केतकर सरांचे सुद्धा मी शतशः आभार मानते आपल्या सगळ्यांच्या वतीनं. आईने खूप मोठा परिवार जोडून ठेवला होता तिच्या एकंदर व्यक्तिमत्वानं. त्यातलेच एक डॉक्टर पंजवानी सर इथे आज आले, प्राचार्य पंजवानी सर. आणि सर, तुमच्या बोलण्याने मी खूप हेलावून गेले. खरं तर तुम्ही ज्या आठवणी सांगितल्यात, जे मनोगत तुम्ही व्यक्त केलं, त्याच्यातनं प्रामाणिकपणे तुमची तिच्याविषयीची आत्मीयता व्यक्त होत होती. सर, तुमचे मनापासून आभार. आईच्या स्मृतीप्रित्यर्थाची व्याख्यानमाला तिच्या हा एक अकादमीय उपक्रम आहे, एक अभ्यासू उपक्रम आहे आणि आईनी उभ्या केलेल्या विस्तारित कुटुंबाच्या पुढाकारानं हा उपक्रम सुरू होतो आहे. आरेकर सर मगाशी म्हणाले की मी त्यांच्या बरोबर होते या सगळ्या प्रक्रियेमध्ये, पण मी खरं म्हणजे फक्त मान डोलावून हो म्हणण्यासाठी होते. या संपूर्ण उपक्रमाचा विचार, त्याची संकल्पना आखणी, त्याची अंमलबजावणी आणि एवढंच नाही तर या सगळ्या कार्यक्रमाचा आर्थिक भार सुद्धा हा आरेकर सर, त्यांचे सहकारी, त्यांचे विद्यार्थी यांनी उचलला आहे. त्यामुळे आरेकर सरांची संपूर्ण टीम, स्वतः आरेकर सर, गोखले मॅडम, CHMचे आईचे सगळे सहकारी, मित्र मैत्रिणी, तिचे माजी विद्यार्थी, CHMचे आत्ताचे आजी विद्यार्थी, अनुया, वृषाली आणि मराठीसृष्टी.com ची संपूर्ण टीम, निनाद प्रधान सर, यातल्या कोणाचेही म्हणजे मी आभार मानला तर त्यांनाही आवडणार नाही आणि ते कसे मानायचे मलाही माहिती नाही, पण या सर्वांच्या प्रती मनापासून जिव्हाळा व्यक्त करते. आम्हा सर्व ओझरकर आणि पागनीस कुटुंबियांतर्फे मी त्यांची खूप ऋणी राहते आहे. आणि आईच्या चैतन्यमयी व्यक्तिमत्वाच्या आठवणींना उजाळा देण्याची इतकी सुंदर आणि इतकी सुयोग्य संधी तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे आम्हाला मिळाली, त्याबद्दल शतशः धन्यवाद. धन्यवाद रेणू. ओझरकर बाई हे तुझ्या बायोलॉजिकल आई होत्या, ही एक तुझ्याकडे असलेला हा प्लस पॉइंट आहे, पण आमच्या सगळ्यांची सुद्धा ती आई होती. आणि तू म्हणालीस तसं की CHM हे आमच्यासाठी सुद्धा केवळ एक महाविद्यालय नाही, ते आमचं कुटुंब आहे, ते आमचं घर आहे आणि आम्हा मुलींसाठी तर ते आमचं माहेर आहे. आणि ओझरकर बाई आणि आरेकर सर या 2 भक्कम खांबांनी तोललेलं असं ते घर आहे आणि त्या घरामध्ये असलेले हे स्नेहाचे बंध असेच उत्तरोत्तर वाढत राहोत, हीच सदिच्छा आज या व्याख्यानमालेच्या अंती मी इथे व्यक्त करते.
आणि एक छान पहिलं पुष्पांच्या रूपातली ही जी आदरांजली आपण बाईंच्या चरणी पाहिलेली आहे, मला नक्कीच खात्री आहे कुठून ना कुठून तरी बाईंचाही आशीर्वाद ह्या आजच्या कार्यक्रमाला लाभलेला असणारच. आणि इथे कार्यक्रम संपला असं जाहीर करते. पाथेय आपल्या सगळ्यांची वाट पाहते. त्या पाथेयाकडे देखील आपण आता वळणार आहोत. आणि वृचालीनी हे पाथेय बनवण्यासाठी खूप मोलाचा वाटा तिचा त्याच्यामध्ये आहे. तर वृचाली, आम्ही सगळेजण उत्सुक आहोत की ज्याच्यासाठी तू इतकं दिवस रात्र एक करून काम केलंस ते पाथेय आम्हाला सगळ्यांना बाईंच्या रूपात हे आम्ही वाचण्यासाठी उत्सुक आहोत. तर आता हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करते. आरेकर सरांचे पुन्हा एकदा धन्यवाद मानते की त्यांच्यामुळे आजचं ह्या कार्यक्रमाला मूर्त स्वरूप मिळालेलं आहे. सर धन्यवाद. आणि ह्याच्या पुढचेही कार्यक्रम असे छान होतील अशी आशा करते. धन्यवाद.